वेलकम बॅक ऑल ऑफ यू. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे प्रायाच्या प्लॅटफॉर्मवर. आपण MPSC 2025चा इथिक्सचा पेपर डिस्कस करणार आहे. पहिल्यांदा MPSCने हा पेपर कंडक्ट केला आहे. सो MPSC कुठपर्यंत हा कंडक्ट करण्यामध्ये यशस्वी ठरली आहे, त्यासोबतच जे बाकीचे मुद्दे आहेत आपल्याला डिस्कस करायचे आहेत आजच्या लेक्चरमध्ये, की याच्यामध्ये टाईम किती पुरला मुलांना, किंवा मुलांना काय जनरल डाऊट्स उभे राहिले हा पेपर सॉल्व्ह केल्यानंतर, किंवा त्याच्यामध्ये अजून काही मुद्दे आहेत जसे की केस स्टडी या UPSCला धरून होत्या का, किंवा UPSC सारखं काढण्याचा प्रयत्न केला होता का, कोर्सचे क्वेश्चन आले होते का, अशा खूप साऱ्या क्वेश्चन्सवर आज आपण डिस्कस करणार आहे. त्यासोबतच पेपरमध्ये प्रत्येक क्वेश्चनचे डायमेन्शन्स काय असले पाहिजे, सेंट्रल थीम काय असली पाहिजे, याही मुद्द्यांवर आज आपण चर्चा करणार आहे. मुळात इथिक्स काय आहे तर थोडक्यात तुमच्या मोबाईलमध्ये जसं गुगल मॅप आहे, समजा तुम्ही JM रोडला आहात, तुम्हाला स्वारगेटला जायचं आहे, तर गुगल मॅप तुम्हाला बेस्ट पॉसिबल रूट अवेलेबल करून देतं की कोणत्या मार्गाने तुम्ही सहजरित्या जाऊ शकता. सिमिलरली इथिक्ससुद्धा असं आहे की ते तुमच्यासाठी मोरल कंपास म्हणून काम करतं, एक दिशादर्शक म्हणून काम करतं. पण ती दिशा कशी असते, नैतिक मापदंडावर मोजता येणारी, म्हणजे सामाजिक मूल्यांना अनुसरून तुम्ही ध्येय गाठत असताना कशा पद्धतीने वागायला पाहिजे, कशा पद्धतीने नाही वागायला पाहिजे, कोणते गोष्टी तुमच्यासाठी उचित असू शकतात, कोणत्या गोष्टी तुम्हाला वर्ज्य कराव्या लागतात, अशा सगळ्या घटकांचा जर एक मापदंडाचा एक संच म्हणून जर आपण कन्सिडर केलं तर त्याला आपण इथिक्स म्हणतो. सो व्हॉट इज राईट अँड रॉंग ह्याच्यामध्ये जो डिफरन्शिएशन करायचा पार्ट असतो तो इथिक्सच्या बेसिसवर आपण करतो. कारण समाजानुसार बऱ्याचशा गोष्टी राईट रॉंग ठरू शकतात. उदाहरणार्थ तुम्ही व्हेज आहात की तुम्ही नॉनव्हेज आहात, मे बी तुमच्या धर्मानुसार, तुमच्या जातीनुसार किंवा तुमच्या समाजानुसार ठरत असेल, आणि याच्यावरून तुम्ही एकमेकांना जज करू शकत नाही की कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं आहे. मग अशा वेळेस एक युनिव्हर्सल सर्वसमावेशक नीती मानकांचा एक संच उत्पादन करण्याचं कार्य इथिक्स या सब्जेक्ट मार्फत होत असतं. अर्थात ही थोडी फिलॉसॉफीकडे जाणारी ब्रांच आहे. सो इथिक्स हा, जसं आपण एसेबद्दल डिस्कस केलं होतं, ज्याला एसे सोपा जातो त्याला मोरलेस इथिक्ससुद्धा सोपा जातो. कारण एसेचा जो टोन आहे तो तुमच्या पर्सनल मतांना इंटरप्रिट करणारा आहे, इथिक्ससुद्धा त्याच मतांना इंटरप्रिट करण्याची तुम्हाला एक संधी देतं. सो प्रश्न हे GS सारखे स्ट्रेट फॉरवर्ड न लिहिता तुम्हाला ज्या पद्धतीने लिहिता येऊ शकतं त्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. अर्थात आज मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे त्या तुमच्यानुसार वेगळ्या असू शकतात, ठीक आहे, किंवा तुमच्यानुसार त्याची उत्तर वेगळी असू शकतात. मुळात उत्तर डिस्कस करण्यासाठी मी इथं उभा राहिलोच नाही आहे. एक जनरल अप्रोच की काय क्वेश्चन्स होते, कशा पद्धतीने त्यांना डील करायला पाहिजे होतं, याचबद्दल आपण बोलणार आहे. मुळात कोड बेस्ड क्वेश्चन्स होते का पेपरमध्ये, तर अजिबात नाही. केस स्टडी ह्या केस स्टडी सारख्या होत्या का, एक दोन केस स्टडी सोडल्या तर मी तुम्हाला म्हणेल ते प्रश्न होते, केस स्टडी नव्हत्या. कारण केस स्टडीला जी डेप्थ लागते, तुम्ही UPSCचा पेपर बघा, ज्यांना हा पेपर लेंदी वाटतो मी त्यांना सरळ सांगतो, तुम्ही 2022, 23, 24, 25 पैकी कुठलाही पेपर उचला UPSCचा, इवन 21चा जरी उचलला तरी तुम्हाला जाणवेल की पेपर मग तो सॉल्वच होऊ शकत नाही तुमच्याच्याने. कारण तो इतका लेंदी पेपर आहे. एक एक केस स्टडी वाचण्यासाठी तुम्हाला 5-5 मिनटं लागत आहेत, त्यानंतर तुम्ही सॉल्व्ह करताय, मग याच्यातच तुमचा सगळा टाईम जातोय. आणि हे रिअलायझेशन तुम्हाला डेफिनेटली UPSCची प्रॅक्टिस ज्यांनी केली असेल, ज्यांनी पेपर सॉल्व्ह केले असेल, त्यांना एक फायदा आहे, पण एक त्यांना तोटासुद्धा आहे. काय होतं, नवीन मुलांसाठी हा पेपर जसा नवीन होता तसाच तो स्ट्रेट फॉरवर्डसुद्धा होता. बऱ्याचशा सिलेबसमधल्या पॉईंट्सलाच क्वेश्चनमध्ये कन्वर्ट करण्याचा MPSCने प्रयत्न केला आहे. दुसरी गोष्ट, संपूर्ण सिलेबसला टच केलं आहे का, तर नाही केलं. असे खूप सारे एरिया राहिलेले आहेत की ज्याच्यामध्ये MPSC अगदी स्पर्शसुद्धा केला नाही सिलेबसच्या त्या पॉईंटला. त्यामुळे फक्त सुरुवातीचे जे काही 2-3 पॉईंट्स आहेत त्याच्यावर खूप जास्त डेप्थमध्ये MPSC जाण्याचा प्रयत्न करते, पण त्यासोबतच ती स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्सकडे पण जाते. ज्यावेळेस क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड असतात, कॉम्प्लेक्स नसतात, लिडिंग स्टेटमेंट्स त्याच्यामध्ये नसतात, अशा वेळेस काय होतं की जो जुना क्राऊड आहे, म्हणजे मी असं म्हणेल की ज्यांना UPSCचा अनुभव आहे, जुना क्राऊड म्हणण्यापेक्षा, किंवा ज्यांनी रायटिंग प्रॅक्टिस खूप वेळा केलेली आहे, आधी डिस्क्रिप्टिव्हची तयारी केलेली आहे वगैरे वगैरे, त्यांना थोडासा फायदा कमी होतो. कारण नवीन मुलं जे लिहितात तेच जुनी मुलं सुद्धा लिहितात. सो एक जो एज असतो की तुम्हाला वेगळं काहीतरी दाखवता येतं, ते कधी दाखवता येतं, ज्यावेळेस क्वेश्चन्स कॉम्प्लेक्स असतात, अंडरस्टँडिंग ॲनालिटिकल बेसवर असतं, आणि मग इथं कसोटी ठरते की कोणाचं अध्ययन खूप जास्त झालेलं आहे किंवा खूप दिवसांचं आहे, डेप्थ आहे त्या अध्ययनामध्ये, आणि खूप सारा नॉलेज आणि कंटेंटचा पार्ट आहे. आजचा पेपर जर तुम्ही बघाल ना तर थोडासा एकसारख्या आर्ग्युमेंट्सकडे जातो.
त्याच्यामुळे नॉलेज किती आहे याच्यापेक्षा तुम्ही पेपर कम्प्लिशन कसं करताय याच्याकडे मी म्हणेल थोडंसं झुकलेला दिसतो. अर्थात पेपर कम्प्लिशन म्हणजे सिलेक्शन असं होत नाही. पेपर कम्प्लिशन विथ क्वालिटी कंटेंट दॅट मीन्स तुम्ही सिलेक्शन होऊ शकता. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवायच्यात. तर मी काही याच्याबद्दल बोलण्याआधी आपण डायरेक्ट पेपरकडे जाऊया. ठीक आहे, आय होप तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित. सगळ्यात पहिला जो क्वेश्चन होता इथिक्सचा 10 मार्काचा क्वेश्चन होता. म्हणजे तुम्हाला इथिक्समध्ये प्रत्येक क्वेश्चनमध्ये AB किंवा ABC असे पॅटर्न दिसतात, म्हणजे सब क्वेश्चन दिसतात. प्रत्येक क्वेश्चन हा 10 मार्करला असतो. सो पहिला जो क्वेश्चन होता याच्यामध्ये मी म्हणेल क्वेश्चन 1A हा जो होता याला त्यांनी सब क्वेश्चनमध्ये डिवाइड केलं होतं आणि प्रत्येक जो सब क्वेश्चन आहे तर 2 मार्क्सचा आहे. आता 2 मार्काच्या हिशोबाने जर बघितलं ना तर हे खूप मोठे प्रश्न आहेत. 2 मार्कासाठी UPSCने सुद्धा क्वेश्चन्स विचारले आहेत याच्या आधी, पण UPSCने टर्मिनॉलॉजीज विचारल्यात किंवा डेफिनेशन्स विचारल्यात. म्हणजे मला आठवते हा पेपर होण्याआधी काही स्टुडंटचा मला मेसेज आला होता की सर जर 2 मार्कासाठी आलं तर काय येईल, आणि मी म्हटलं होतं की टर्मिनॉलॉजीज येऊ शकतात, डेफिनेशन्स येऊ शकतात. कारण मला वाटलं होतं की असे क्वेश्चन्स हे 2 मार्कर्सचे नाहीच आहेत, हे 5 किंवा 10 मार्कचे क्वेश्चन्स आहेत याच्यावर लिहिण्यासाठी. सो मग आता तुम्ही कमी वेळामध्ये कसं याला इंटरप्रिट करता हे खूप महत्त्वाचं आहे. सो पहिलाच क्वेश्चन आपण बघूया. एक्सप्लेन द इसेन्स, डिटर्मिनंट्स अँड द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ इथिक्स. ठीक आहे, इन ह्युमन ॲक्शन. हा इथिक्स इन ह्युमन ॲक्शन नावाचा जो आपला पहिला टॉपिक आहे त्याच्यातूनच आलेला आहे. आता इसेन्स, डिटर्मिनंट्स आणि कॉन्सिक्वेन्सेस या प्रत्येकाचा अर्थ समजून घ्या. इसेन्स म्हणजे जसं MPSCने याच्यामध्ये सार हा शब्द वापरला आहे, म्हणजे काय गरज असते थोडक्यात. इसेन्स म्हणजे नीड सांगणारी किंवा त्याला असं म्हणूया की ती गोष्ट मतित अर्थाने जर तुम्हाला कोणाला सांगायची असेल की इथिक्स का पाहिजे बाबा तुला तुझ्या आयुष्यामध्ये, तर ते इसेन्स असतं. ओके, त्यानंतर असतं डिटर्मिनंट्स, म्हणजे कोणत्या घटकांमुळे इथिक्स येतं तुमच्या आयुष्यात, आणि थर्ड असतं त्याचे कॉन्सिक्वेन्सेस. ठीक आहे, तुम्ही याला डेफिनेशन फॉर्मॅटमध्ये पण लिहू शकत होता. इसेन्स म्हणजे इसेन्स थोडक्यात डेफिनेशन फॉर्मॅटमध्ये जातं. जसं की मी इसेन्सला काय म्हणेल, मोरल कंपास फॉर एक्झाम्पल. म्हणजे इथिक्स काय आहे, मोरल कंपास, एक दिशादर्शक आहे, नैतिक मानकांचा संच आहे. हे झालं माझं तुमचा इसेन्स, सार. इथिक्सचा सगळ्याचा सार मी एका शब्दामध्ये किंवा एका ओळीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. आता एक लक्षात ठेवा, याला तुम्ही जास्त डिटेलमध्ये पण जाऊ शकता, जास्त डिटेलमध्ये पण सांगू शकता, पण थोडक्यात राहा, जास्त एक्सप्लेन करू नका, कारण 2 मार्काचाच क्वेश्चन आहे. प्रत्येकामध्ये 1-2 पॉईंट जरी लिहिले तरी तुम्हाला मार्क मिळून जातील. ठीक आहे, डिटर्मिनंट्स, खूप डिटर्मिनंट्स लिहित बसू नका. मला माहिती आहे तुम्हाला धर्म चांगलं शिकवतो, तुम्हाला समाज चांगला शिकवतो, तुम्हाला जातीव्यवस्था मे बी चांगलं शिकवत असेल, तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन तुमचं कारक असू शकतं नैतिक मूल्यांचा मानसंच, किंवा तुमच्यासाठी आयुष्यात एखादा रोल मॉडेल असेल की त्याच्या थ्रू तुम्ही काहीतरी शिकत असाल. हे सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करत नका बसू. 2 किंवा 3 पॉईंट सांगा. जसं की फॅमिलीमध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबाचं तुम्हाला काय सांगतं. फॉर एक्झाम्पल मोठ्यांचा आदर करा, रिस्पेक्ट करा एल्डर्सचा, किंवा तुम्हाला एज्युकेशन काय सांगतं. तुम्हाला लिहिलेलं असेल बघा तुमच्या स्कूलच्या बोर्डवर तुम्ही गेल्यानंतर शाळेत लिहित असाल सुविचार वगैरे, तर काय लिहिलं असायचं, नेहमी खरे बोलावे. हे काय झालं, हे संस्कार आहेत ना तुमच्यावर आलेले. सो इथिक्स कुठून आले, तुमच्या स्कूल एज्युकेशनमधून आले. आणि स्कूल एज्युकेशनमध्ये ज्या गोष्टी तुम्ही ऐकलेल्या आहेत, आणि मी असं म्हणेल की तेच एक्झाम्पल द्या की जे सगळ्यांनी ऐकलेले आहेत, त्याच्यामध्ये कोणी काउंटर करत बसत नाही. ठीक आहे, जर तुम्ही देशाबद्दल बोलताय की बाबा समजा देशसुद्धा तुम्हाला सांगतोय, तर काय सांगते, वसुदैव कुटुंबकम, किंवा संस्कृती तुम्हाला सांगते वसुदैव कुटुंबकमबद्दल सांगते, अतिथी देवो भवबद्दल सांगते. हे शब्द काय सांगतात की तुमची संस्कृती तुमच्यासाठी डिटर्मिनंट्स म्हणजे कारक म्हणून कसं कार्य करते. ठीक आहे, पुढे कॉन्सिक्वेन्सेस. ओके, तुमच्याकडे सगळे जर इथिकल मूल्य असतील तर काय होईल, तुमच्या ॲक्शन्समधून सुद्धा इथिक्स इंटरप्रिट होईल. सो तुम्ही वेलफेअर ऑफ स्टेटसाठी काम कराल, तुम्ही लोकांसाठी काम करू शकता, किंवा तुम्ही अशा गोष्टी कराल ज्याच्यातून लोकांसमोर एक आदर्श निर्माण राहील. उदाहरणार्थ इंटिग्रिटी. इंटिग्रिटी म्हणजे काय, जे माझ्या मनात आहे, ठीक आहे, जे मी बोलतोय आणि जे मी करतोय, ह्या तिघांमध्ये एक सूत्रीपणा जो निर्माण होतो ना, तो असतो इंटिग्रिटीचा भाग. म्हणजे आपण काय थिंक करतो, काय बोलतो, काय स्पीक करतो आणि कसं ॲक्शन्समध्ये कन्वर्ट करतो, त्याला इंटिग्रिटी म्हणतात. फॉर एक्झाम्पल आता आपण आधीच बघूया, डिटर्मिनंट्स काय घेतलं होतं आपण, फॅमिली काय सांगते, तुम्हाला संस्कार देते. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांच्या आईने किंवा त्यांच्या फॅमिलीने जे संस्कार केले त्याचा परिणाम काय झाला, इंटिग्रिटी टुवर्ड्स द स्वराज. ठीक आहे, स्वतःचं राज्य निर्माण करण्याचं किंवा जनतेचं राज्य निर्माण करण्याचं, आपण म्हणतो ना शिवाजी महाराजांना फिलॉसॉफर किंग, जाणता राजा, ह्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्ही याला बघू शकता. खाली बघा,
त्यानंतर काय अकाउंटेबिलिटी. अकाउंटेबिलिटीमध्ये कोण येतं? समजा गांधीजी येतात. गांधीजी का? कारण गांधीजींना जे योग्य स्वतःला वाटलं नाही ते कधी समाजासाठी त्यांनी केलं नाही. अहिंसा स्वतःला योग्य वाटली नाही, सो त्यांनी 1921 वालं जे असहकार चळवळ होती ती थांबवून दिली. शक्य होतं ना ती पुढपर्यंत न्यायला, पण ज्यावेळेस चौरी चौराचा इन्सिडंट झाला त्यांनी तिथून पुढे ती असहकार चळवळ पूर्णपणे थांबवून दिली. ह्या प्रकारचं जे व्ह्यू पॉईंट असतात त्याला आपण म्हणतो अकाउंटेबिलिटी म्हणू शकता, किंवा त्याला इंटिग्रिटी म्हणू शकता, त्याला तुम्ही पर्सनल व्हॅल्यूज म्हणू शकता, की ज्याच्यामध्ये तुम्ही कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. या खास करून गांधीजींच्या बाबतीत ते एंड्स आणि मीन्सचा डिबेट आहे. म्हणजे तुमचं ध्येय जर चांगलं असेल तर त्याच्यासाठी साधनंसुद्धा तुम्हाला चांगली वापरावी लागतात. सो नैतिक मानकांसाठी तुम्ही गांधीजी यूज करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही जास्त एक्सप्लेन करू नका. मी खूप एक्सप्लेन केलं आत्ता तुम्हाला सांगताना, कारण पहिलाच प्रश्न आहे, पण तुम्ही इतकंही एक्सप्लेन नका करू. 1 ते 2 एक्झाम्पल किंवा 1 ते 2 आर्ग्युमेंट आणि त्याच्याशी संलग्न एक्झाम्पल वापरा, कारण हा ऑलरेडी खूप मोठा प्रश्न होऊन जाईल. ठीक आहे. पुढचा होता प्रायव्हेट आणि पब्लिक इथिक्स. डिफरन्स करायला सांगितलं होतं. मी वाटलं तर परत एकदा क्वेश्चन्सकडे जातो. ठीक आहे. आय होप तुम्हाला इथे दिसत असेल. डिफरन्शिएट बिटवीन द इथिक्स इन प्रायव्हेट अँड द पब्लिक रिलेशनशिप. सो आपल्याला मेन आहे डिफरन्शिएट करायचं इथिक्स इन प्रायव्हेट अँड पब्लिक लाईफमधलं. आता एक लक्षात घ्या, प्रायव्हेट म्हणजे खाजगी जी गोष्ट असते, खाजगी गोष्ट इनफॉर्मल फॉर्मॅटमध्ये असते. ठीक आहे. म्हणजे माझे तुमचे रिलेशनशिप्स असतील हे फॉर्मल रिलेशनशिप्स आहेत. याच्यामध्ये आपण एक व्यवस्थेच्या अंतर्गत एक ऑर्गनाइज वेने कम्युनिकेट करतो. ठीक आहे. पण जर तुमच्या मित्रांसोबतचे जे संबंध आहेत, तुमच्या आईवडिलांचे संबंध आहेत, ते जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये लव आहे, त्याच्यामध्ये कंपॅशन आहे, त्याच्यामध्ये एकमेकांसाठी तुम्ही समर्पण दिलेलं आहे, डिटर्मिनेशन आहे, तुमच्या याच्यामध्ये ट्रस्ट आहे. ह्या सगळ्या मूल्यांना जिथे कन्सिडर केलं जातं ते असतं इथिक्स इन प्रायव्हेट लाईफ. म्हणजे जी मूल्य तुम्हाला वैयक्तिक आयुष्यात महत्त्वाची असतात, पर्सनल आयुष्यामध्ये ज्याला तुम्ही कॉम्प्रोमाइज नाही करू शकत, त्याला म्हणतो आपण प्रायव्हेट इथिक्स. ओके. ठीक आहे. अल्दो ते इथिकली पण करेक्ट असले पाहिजे. ठीक आहे. जसं की तुम्हाला आयुष्यामध्ये विश्वास महत्त्वाचा आहे, ट्रस्ट महत्त्वाचा आहे, लॉयल्टी महत्त्वाची, तर त्या लॉयल्टीला इथिकली पण करेक्टच मानलेलं आहे. वचनबद्धता आहे. ठीक आहे. त्याला पण इथिकली करेक्ट मानलेलं आहे. उदाहरणार्थ रामाला प्रायव्हेट लाईफमध्ये आणि खाजगी लाईफमध्ये सुद्धा त्याच्या याच्यामध्ये इथिक्स दिसून येतं. असे खूप जण आहेत. म्हणजे तुम्ही प्रायव्हेटमध्ये अगदी हरिश्चंद्र घेऊ शकता. राजा हरिश्चंद्र स्वप्नात आलेलं सुद्धा वचनबद्धता पाळण्याची महत्त्वाकांक्षा ठेवणारा राजा होता. म्हणून म्हटलं जातं ना की हरिश्चंद्राचा अवतार होऊ नये कोणी, कारण अतिसत्य कधी कधी धोक्यात येतं. सो प्रायव्हेट गोष्ट. अगेन पब्लिकली तुम्ही किती करेक्ट आहात किंवा किती तुम्ही इथिकली करेक्ट वागायचा प्रयत्न करताय. मग त्याच्यामध्ये तुम्ही अगदी मी तुम्हाला सांगतो फॉर्मल जे व्हॅल्यूज आहेत त्याला इंटरप्रिट करा. जसं की इंटिग्रिटी, ऑब्जेक्टिव्हिटी किंवा लिडरशिपच्या रिलेटेड ज्या व्हॅल्यूज आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत, कंपॅशन आहे, ह्या सगळ्या व्हॅल्यूजला घ्या पब्लिक इथिक्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये. आणि मग तिथे तुम्हाला आठवत असेल मी शिकवताना पण सांगितलं होतं की नोलन कमिटीजने खूप सारे रिकमेंडेशन्स दिलेले आहेत इथिक्स इन पब्लिक लाईफमध्ये. मग तुम्ही त्याचा सुद्धा यूज करू शकता. इवन सिव्हिल कोड ऑफ कंडक्ट आहेत की एक मानकांचा संच आहे जो सिव्हिल ऑफिसर्सला दिला जातो, किंवा प्रत्येक राज्याचा सुद्धा वेगळा एक मानकांचा संच असतो, त्याला सुद्धा आपण घेऊ शकतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे सोर्सेस सांगा, यूज सांगा, त्याची डेफिनेशन सांगा, असं काहीतरी तिघांपैकी 1-2 गोष्टी सांगा, जास्त एक्सप्लेन करू नका. येस. थर्ड क्वेश्चन काय? हाऊ डू लाईव्स ऑफ द ग्रेट लीडर्स हेल्प इन्कुलकेट ह्युमन व्हॅल्यूज. ठीक आहे. म्हणजे महत्त्वाच्या किंवा महान व्यक्तींच्या मूल्यांचा तुमच्या आयुष्यामध्ये नैतिक मूल्य आणण्यामध्ये काय भूमिका असते. उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हटलं की गांधीजींना आपण जर रोल मॉडेल मानतोय तर गांधीजींच्या व्हॅल्यूजचा आपल्यावर परिणाम होणारच आहे. ठीक आहे. येस. स्नोबॉल इफेक्ट म्हणजे काय असतं? एक छोटी गोष्ट जी हळूहळू मोठी होत जाते. म्हणजे गांधीजींनी स्वतःपासून सुरुवात केली, मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी एकटे निघाले, हळूहळू त्यांचे अनुयायी त्यांना जोडत गेले आणि संपूर्ण भारतभर मिठाचा सत्याग्रह व्हायला लागला. किंवा सत्याचे प्रयोग जे गांधीजींचे आहेत, असहकार आहे, मग सविनय कायदेभंग आहे, ह्या सगळ्या गोष्टी काय स्नोबॉल इफेक्ट आहेत की एक व्यक्ती त्याच्या आदर्श भूमिकांमुळे किंवा विचारांमुळे संपूर्ण समाजाला कसा प्रभावित करू शकतो. त्यामुळे अशा व्यक्तींची याच्यामध्ये नावं द्या की ज्यांची व्यक्तिमत्व की ही त्यांची ओळख आहे आणि त्यांच्या ओळखीलाच एका मूल्याशी जोडलं गेलेलं आहे.
उदाहरणार्थ मी गौतम बुद्ध म्हणतो तर अहिंसा हा शब्द येतो, गांधीजी म्हणतो तो अहिंसा हा शब्द येतो, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतो त्यावेळेस समता हा शब्द येतो. सो अशा व्यक्तींना कन्सिडर करा की ज्यांच्यामुळे ती व्हॅल्यू ओळखली जाते. ठीक आहे, सो असं एक तुम्ही करू शकता. जनरली ही जी लोक असतात त्यांचे बरेचसे अनुकरण करणारे अनुयायी असतात, फॉलोअर्स असतात, त्यासोबत त्यांना एक रोल मॉडेल म्हणून सोसायटीमध्ये रिप्रेझेंट केलं जातं. ठीक आहे, सेम याच लाईनवर त्यांनी फक्त शब्द बदलला, रोल ऑफ फॅमिली विचारलं. ह्याच व्हॅल्यू इन्कॉर्पोरेट करण्यासाठी तुमच्या फॅमिलीचा काय रोल आहे. आता फॅमिलीचा रोल कसा आहे याच्यामध्ये तुम्ही उदाहरण देऊन सांगू शकता, आर्ग्युमेंट देऊन सांगू शकता, कारण फॅमिली ही फर्स्ट एज्युकेशन इन्स्टिट्यूशन आहे तुमच्यासाठी, किंवा युनिव्हर्समधली जर पहिली एज्युकेशन इन्स्टिट्यूट असेल तर ती फॅमिली. आपण म्हणतो ना संस्कारांची जर पहिली शाळा कुठे असेल तर ती कुटुंबापासून चालू होते. सो कुटुंब ज्या मूल्यांवर उभं आहे त्याच्यावर पुढचं जनरेशन उभं असतं. म्हणजे फर्स्ट युनिट ऑफ सोशलायझेशन ज्याला म्हटलं जातं, सामाजिकीकरणाचं प्राथमिक एकक म्हणून फॅमिलीला बघितलं गेलं. सो त्या अनुषंगाने पण तुम्ही याला सांगू शकता, उदाहरण देऊ शकता, जिजामातांचं देऊ शकता की त्यांनी कसं शिवाजी महाराजांना शिकवलं किंवा त्यांना संस्कार केले, त्याचा परिणाम काय झाला. किंवा अगदी अभिमन्यूचं उदाहरण आहे बघा की गर्भसंस्कार किती महत्त्वाचे असतात. त्यामुळे शाळा किंवा तुमच्या ह्याच्यापेक्षा कुटुंब ही खूप महत्त्वाची भूमिका प्ले करते. म्हणजे अगदी APJ अब्दुल कलामांचं कोटसुद्धा आहे त्याच्याबद्दल की कॅरेक्टर वगैरे हे सगळं बिल्डिंग होण्यासाठी, नेशन बिल्डिंग होण्यासाठी फॅमिली ॲज अ फर्स्ट इन्स्टिट्यूशन म्हणून किती महत्त्वाचं एक बेडरॉक इन्स्टिट्यूशन आहे की सगळ्या मोठ्या इमारतीचा एक पाया म्हणू शकतो तो कुटुंब व्यवस्था आहे. ठीक आहे. हां, आता एक छान प्रश्न MPSCने विचारलेला मला दिसला, म्हणजे हा कधी UPSCने नव्हता विचारला, की तुम्ही एवढं म्हणता की केस स्टडी सोडवायच्यात किंवा केस स्टडी नावाचं एक सेक्शन आहे पेपर B मध्ये वगैरे. सो डायरेक्टच प्रश्न असा विचारला की वाय इज द केस स्टडी अप्रोच यूज इन द इथिक्स सिलेबस. बाबा का आणला असेल इथिक्स सिलेबसमध्ये केस स्टडी. आणि तुम्हाला सांगतो ज्यांनी UPSCचा सिलेबस वाचलाय, ठीक आहे, त्या सिलेबसमधली पहिली जी लाईन आहे बघा, तुम्ही आत्तासुद्धा आहे ना ओपन करून तुमच्यापैकी खूप जण बघू शकतात. इथिक्सच्या सिलेबसची जी पहिली लाईन आहे ना तीच काय आहे माहिती आहे का, मी ती लाईन ॲज इट इज कॉपी करून इथं पेस्ट केली. ती सांगते की इथिक्सच्या याच्यामध्ये केस स्टडी का आहेत. ठीक आहे. सो पहिली लाईन काय, दिस पेपर विल इन्क्लूड क्वेश्चन्स टू टेस्ट द कॅन्डिडेट्स ॲटिट्यूड अँड अप्रोच टू इश्यूज रिलेटिंग टू द इंटिग्रिटी, प्रोबिटी इन द पब्लिक लाईफ अँड हिज प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच टू व्हेरियस इश्यूज अँड कॉन्फ्लिक्ट फेस बाय हिम इन डीलिंग विथ द सोसायटी. यातली जी लास्ट लाईन आहे ती खूप महत्त्वाची की प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच आयडेंटिफाय करण्यासाठी इथिक्स केस स्टडीज तुमच्या याच्यामध्ये आलेले आहेत. रिझनिंग ॲबिलिटी काय आहे तुमची चिकित्सक दृष्टिकोन कसा आहे, तुम्ही ऑब्जेक्टिव्हली बघता का सोसायटीकडे बघताना, आणि तुम्ही खूप आयडियालिस्टिक नसण्यापेक्षा तुम्ही खूप रिअलिस्टिक आहात का, काय सोल्युशन्स असे सांगू शकतात की जे रिअली तुम्ही इम्प्लिमेंट करू शकतात. दॅट मीन्स की ॲडमिनिस्ट्रेटर हा गोल्डन मीन आयडेंटिफाय करणारा असला पाहिजे की त्याला एक मध्यम मार्ग असा कळाला पाहिजे की ज्याच्यातून सगळ्या गोष्टी साध्य करता येऊ शकतात. ठीक आहे. चलो पुढचा क्वेश्चन बघा. आता 1B 1 क्वेश्चन थोडासा लेंदी होता मला कळतंय. मी म्हणेल की अशा वेळेस काय करायचं, जर इन केस आता पुढच्या वर्षी पण सेम असंच पेपर आला, ऑलमोस्ट असंच येईल. ठीक आहे. काय करा, पहिला जो क्वेश्चन 1A आहे ना तो सगळ्यात शेवटी सोडवा, म्हणजे जागा सोडून द्या वाटलं तर त्यासाठी एक पान सोडा, जास्त नका सोडू. बॅक टू बॅक 2 पानं धरा, हे बॅक टू बॅक सिंगल पान सोडून द्या आणि बाकी सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्या. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा तो करा, कारण त्याच्यामध्ये 5 सब क्वेश्चन्स आहेत. सो 5 सब क्वेश्चन्सला तुम्हाला प्रत्येकाला 1 मार्क मिळाला तरी तुम्ही 5 मार्क तर घेणारच आहे, म्हणजे तुम्हाला फिक्स मार्किंग मिळणार आहे याच्यामध्ये. आता तुम्हाला ते वाढवायचं आहे, तुम्ही 8-9 इवन म्हणजे 8-9 तकडं आरामात जाऊ शकता तुम्ही. मग अशा वेळेस असे क्वेश्चन सगळ्यात शेवटी ठेवायचे, कन्फ्युजन होत नाही आणि टाईमचा कन्स्ट्रेंट तुम्हाला जाणवणार नाही. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 1B बघा. एक्सप्लेन द 3 मेन कंपोनंट्स ऑफ ॲटिट्यूड शेपिंग ह्युमन बिहेवियर विथ सुटेबल एक्झाम्पल. ठीक आहे. डायरेक्ट सिलेबसमधला क्वेश्चन्स आहे, मी जास्त डिस्कस नाही करणार. हा तुम्ही नोट्समध्ये पण जाऊन बघू शकता. म्हणजे मी तुमच्यासाठी तुम्हाला सांगेल की इथिक्सचे ज्या आपल्या नोट्स आहेत, ज्या हँडरिटनसुद्धा आहेत, प्रिंटेडसुद्धा आहेत. हँडरिटन मी जनरली क्लासरूममध्ये ज्या मुलांना लिहून दिल्या होत्या त्याच हँडरिटन नोट्स आहेत. याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीवर डिस्कस केलेलं आहे, प्रत्येक गोष्टीचे मराठीमधून खूप सारे पॉईंट्स किंवा इंग्रजीमधून सुद्धा आहेत. ठीक आहे. इंग्रजीमधून सुद्धा आहेत.
काय करायचं आहे, कसा पेपरला अप्रोच करायचा वगैरे वगैरे खूप साऱ्या गोष्टी आहेत. जनरली ज्या लेक्चर्स असतात त्याच्यामध्ये मी खूप जास्त डिटेलमध्ये या गोष्टी सांगत असतो. त्यामुळे ज्यांनी लेक्चर्स केलेत त्यांना माहिती की ह्या गोष्टी किती सोप्या होत्या ज्यांना पेपर लिहिण्यासाठी. ठीक आहे. सो कंपोनंट्स काय असतात, आपण याचे कंपोनंट्स ॲटिट्यूडचे 3 कंपोनंट असतात. एक भावनिक अफेक्टिव्ह, दुसरा कॉग्निटिव्ह आणि तिसरा असतो बिहेवियरल कंपोनंट. ठीक आहे. आता त्यांनी एक्झाम्पल विथ सांगितलंय की कसा ॲटिट्यूड बनतो या 3 कंपोनंटमधून. ठीक आहे. भावनिक कंपोनंट तुम्हाला सांगतो. उदाहरणार्थ आता एखादी गोष्ट आहे त्याच्याबद्दलची तुमची भावना, एखादा ॲक्टर असतो. ठीक आहे. ॲक्टर तुम्हाला आवडतो, ही काय झाली तुमची त्याच्याबद्दलची भावना. समजा तुम्हाला एक ॲक्टर आवडतोय तर तुम्ही त्याने प्रमोट केलेले प्रोडक्ट्स कंझ्युम करता, किंवा तुम्ही त्याने काढलेला चित्रपट पाहता, किंवा त्याने जनरेट केलेला सोशल अवेअरनेस तुमच्यापर्यंत पोहोचतो. उदाहरणार्थ असं कन्सिडर करूया की तुमचा आवडता ॲक्टर आहे अक्षय कुमार फॉर एक्झाम्पल. आता अक्षय कुमारने जिथे जिथे सोशल कॅम्पेनिंग केलं, जसं की पॅडमॅनसारखा मूव्ही काढला आहे की त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, पॅडमॅनला प्रमोट केलं, किंवा जे सॅनिटरी नॅपकिन्स आहेत त्यांना प्रमोट केलं. सो तुमच्यामध्ये पण त्याबद्दल काय झाला, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड निर्माण झाला की यस हे व्हायला पाहिजे. टॉयलेट एक प्रेमकथा निर्माण केली, त्यानंतर काय आपला ॲटिट्यूड होतो की अरे स्वच्छ भारत निर्माणासाठी आपल्याला कार्य करायचं आहे. सो हा काय झाला भावनिक घटक आहे की तुमच्या वैयक्तिक भावना त्या स्वरूपाच्या आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही वेगळे एक्झाम्पल पण घेऊ शकता. ठीक आहे. आई मुलाचं एक्झाम्पल घ्या किंवा तुमच्या मित्राचं उदाहरण घ्या की तुमच्या भावना त्याच्याबद्दल जर मैत्रीच्या आहेत की तुम्ही तेवढा ॲफेक्टिव्हली इन्व्हॉल्व आहात, भावनिकदृष्ट्या तुम्ही गुंतलेला आहात त्याच्याबद्दल. सो तो जो जे करतो त्याच्याबद्दल तुम्ही पॉझिटिव्हलीच विचार करणार आहे. सो हा जो आस्पेक्ट असतो ना, हा भावनिक घटक असतो तुमच्या ॲटिट्यूड निर्मितीमध्ये. ठीक आहे. दुसरा असतो संज्ञानात्मक घटक, कॉग्निटिव्ह. याच्यामध्ये ना बऱ्याचदा एखादी गोष्ट तुम्हाला चांगली की वाईट हे माहीत नसतं, पण तुम्ही त्याच्या फीचर्समुळे किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर, कॉग्निटिव्ह म्हणजे तुमचा ज्ञानप्राप्तीचा मार्ग असतो, तो प्राप्त झाल्यानंतर तुम्ही त्याच्याबद्दल सकारात्मक विचार करता. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगेल की समजा तुम्ही गाडी खरेदी करायला गेला, 2 व्हीलर असेल किंवा 4 व्हीलर असेल. सो मी काय केलं, तुमच्यासमोर 4-5 ऑप्शन्स आहेत, मी प्रत्येक ऑप्शन्सला डिटेलमध्ये सांगितलं की ठीक आहे तुमच्याला ही गाडी आवडली आहे पण ह्या गाडीचं मायलेज कमी आहे, तुम्हाला दुसरी गाडी आवडली पण हिचं इंजिन एवढं कॅपॅसिटीचं नाही आहे चांगलं, तिसरी आवडली ही बेस्ट आहे, ही एन्व्हायरमेंट पोल्युशन पण कमी करते, ही याच्यामुळे तुमचं मायलेजसुद्धा वाढतं आहे, याच्यामुळे तुम्हाला बेनिफिट होतं कारण प्राईस पण कमी आहे. अशा मी 5-6 गोष्टी तुम्हाला सांगितल्या. आता तुम्ही काय कराल, कंपॅरिझनला तुम्हाला नॉलेज पण आलं ना तुमच्या याच्यामध्ये. सो त्याच्यामुळे जो ॲटिट्यूड निर्माण होतो त्याला कॉग्निटिव्ह ॲटिट्यूड म्हणतो. ठीक आहे. तुमचा एन्व्हायरमेंटबद्दल पॉझिटिव्ह ॲटिट्यूड निर्माण व्हावा म्हणून तुम्हाला लहानपणापासून पर्यावरण नावाचा एक टॉपिक, 1-2 टॉपिक असतात बघा विज्ञानात शेवटला किंवा जॉग्राफीमध्ये. त्याचं कारणच आहे की तुमच्याकडे जर नॉलेज असेल ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय तर तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकता. म्हणजे बऱ्याचदा असं म्हटलं जातं की एज्युकेशन नोकऱ्या देत नाही. ठीक आहे. पण एज्युकेशनचं काम नोकऱ्या देण्याचं नाहीच आहे. एज्युकेशनचं काम एक सिम्पल असं आहे की तुम्हाला लाईफ कोपिंग स्किल्स आणि असं नॉलेज प्रदान करावं की ज्याच्यामुळे तुम्ही रॅशनल थिंकिंगकडे जावं, ना की अंधश्रद्धेकडे वळावं. फॉर एक्झाम्पल तुमच्या घरात बघा, तुम्ही समजा एखादा काळा धागा बांधत असाल हातामध्ये, किंवा तुमची आई म्हणत असेल की शनिवारी नको कापू किंवा केस नको कापू किंवा अशा काही बऱ्याचशा गोष्टी सांगतात. ज्यावेळेस तुम्ही त्यांना काउंटर क्वेश्चन्स करता की असं का नको करायला, त्यावेळेस ते म्हणतात नाही ते शास्त्र असतं. बरोबर. पण हीच गोष्ट ज्यावेळेस तुमचं एखादा आपत्ती तुम्हाला पुढे भविष्यामध्ये विचारेल की आपण ओला कचरा आणि सुका कचरा का वेगळा करतो, त्यावेळेस त्याला उत्तर देता यावं की हे क्लायमेट चेंजशी कसं निगडीत आहे, हे एन्व्हायरमेंटशी कसं पूरक आहे, हे रियूज रिसायकल या तत्वांशी कसं निगडीत आहे, ना की मी त्याला म्हणावं की हे शास्त्र असतं. बरोबर. सो हा असतो कॉग्निटिव्ह ॲटिट्यूड. ठीक आहे, शेप करण्याचा. त्यानंतर येतो वर्तनात्मक घटक. वर्तनात्मक म्हणजे काय की तुम्ही एखादी गोष्ट स्वतःच्या अनुभवातून किंवा इतरांच्या अनुभवातून शिकता. जसं की मी तुम्हाला एखादं चॉकलेट दिलं आणि ते तुम्हाला खूपच कडू लागलं, खूप प्रचंड कडू लागलं. सो नेक्स्ट टाइम तुम्हाला चॉकलेट बघितल्यानंतर ॲटिट्यूड कसा होणार आहे की नको, हे नाही खायचं. किंवा बऱ्याचदा अशा गोष्टी आहेत की ज्या बाकीच्यांनी केल्यामुळे आपल्याला कळतं की असं नाही केलं पाहिजे. ओव्हर स्पीड असतं, ट्रॅफिक सिग्नलचे रूल्स मोडल्यामुळे कोणाला तरी शिक्षा झाली तुम्हाला कळते. सो याच्यामुळे काय होतं, दुसऱ्या कोणाला तरी नकारात्मक परिणाम झाला आहे, त्याच्यामुळे आपला ॲटिट्यूडसुद्धा निगेटिव्ह होऊ शकतो. सो ॲटिट्यूड फॉर्मिंगचे हे कंपोनंट आहेत. बाकी तुम्ही कन्क्लुजनपर्यंत येईपर्यंत पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कसा निर्माण करायचा याबद्दल कन्क्लुजन लिहू शकता. मग ते पर्सुएशन आहे, मतपरिवर्तन आहे, किंवा नॉलेज कसं वाढवू शकता, किंवा ह्या 3 कंपोनेंटचा वापर करून
भारत सरकारने कसं स्वच्छ भारत मिशन इम्प्लिमेंट केलं ते सांगू शकता. म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने त्याला हे करायचं, मोल्ड करायचं त्या पद्धतीने यूज करा. ठीक आहे, पुढे बघा. व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ लॅक ऑफ सेल्फ अवेअरनेस अमंग द टॉप लेवल ॲडमिनिस्ट्रेशन इन अन ऑर्गनायझेशन ऑन द ओव्हरऑल फंक्शनिंग ऑफ ऑर्गनायझेशन. ठीक आहे, जर एखाद्या टॉप ऑर्गनायझेशनच्या लेवलच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सेल्फ अवेअरनेस नसेल, स्वयंजागृती नसेल, स्वतःबद्दलचीच कल्पना नसेल, तर ओव्हरऑल ऑर्गनायझेशनच्या वर्किंगवर किंवा फंक्शन्सवर कसा निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो. ठीक आहे, अशा कॉन्टेक्स्टमध्ये त्यांनी विचारलं. आता सेल्फ अवेअरनेस हा ॲक्च्युली तुम्हाला इमोशनल इंटेलिजन्समध्ये येतो. ठीक आहे, भावनिक बुद्धिमत्ता जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये जे गोल्डमॅनचं मॉडेल होतं, त्या गोल्डमॅनच्या मॉडेलमध्ये सेल्फ अवेअरनेस हा वन ऑफ दी कंपोनंट आहे तुमच्या संपूर्ण इमोशनल इंटेलिजन्सचा. ठीक आहे, सो तुम्हाला काय करायचं, हा क्वेश्चन लिहिताना डोक्यातच ठेवायचं की तुम्ही इमोशनल इंटेलिजन्सवर क्वेश्चन लिहिताय, त्यामुळे तुम्हाला पॉईंट्स लवकर लवकर आठवतील. ठीक आहे, आता जर असं नसेल की समजा सेल्फ अवेअरनेस नसेल, थोडक्यात इमोशनल इंटेलिजन्स नसेल, असंच कन्सिडर करा. सो काय काय इम्पॅक्ट होऊ शकतात निगेटिव्ह. सो बेस्ट आहे, काय होईल, होलिस्टिक डिसिजन घेता येतील का, सर्वसमावेशक निर्णय घेता येतील का, नाही घेता येणार. दुसरं आहे बघा, इंटिग्रिटी राहील का त्याच्याकडे, त्या व्यक्तीकडे, जो स्वतःच्या याच्यातच एक वाक्यता नाही आहे, म्हणजे विचार एक करतोय, ॲक्शन वेगळी करतोय, बोलतोय वेगळं, हे जर वेगवेगळं असेल तर इंटिग्रिटी राहते का, नाही राहत. पुढचं काय, ऑप्टिमिझम अँड रेझिलियन्स. ठीक आहे, तुम्ही महत्त्वाकांक्षा ठेवू शकता का, किंवा तिथपर्यंत जाण्यासाठीची तुमची जी सहनशीलता आहे ती तुमच्याकडे राहते का, नाही राहत. कारण काय असतं, ज्या माणसाला सेल्फ अवेअरनेस नाही ना, तो खूप मोठी ध्येयसुद्धा नाही बघू शकत, महत्त्वाकांक्षासुद्धा त्याची कमकुवत होऊन जाते. सतत चिडचिड करणं, सतत निगेटिव्हली बघणं गोष्टींकडे, किंवा दुसऱ्यांना जे करू शकतात, पोटेन्शियल आहे त्यांनासुद्धा डिमोटिवेट करणं वगैरे, असली कामं यांच्याकडून जास्त होतात. त्यामुळे हे एक तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, कोणतेही डिसिजन हे वर्कर सेंट्रिक नसतात, हे सेल्फ सेंट्रिक असतात अशा माणसांचे डिसिजन. कारण सेल्फ अवेअर असणाऱ्या माणसांना कळतं की दुसऱ्यांच्या पण काही गरजा असू शकतात. ओके, थर्ड काय, फिफ्थ काय, कोऑर्डिनेशन आणि वर्क कल्चर खराब होईल डेफिनेटली. जर तुम्ही स्वतःला नाही समजू शकला तर तुम्ही इतरांना कसं समजाल, आणि इतरांना नाही समजलं तर तुमचं वर्क कल्चर कसं चालेल, कॉपरेशन होईल का, नाही होऊ शकत. ओके, ग्रीव्हन्स रिड्रेसल, इतरांच्या शंकांचं निरसन होऊ शकतं का, तर नाही होऊ शकत. आणि लास्ट, कॅस्केडिंग इफेक्ट. कॅस्केडिंग म्हणजे कसं असतं, एका गोष्टीचा परिणाम वाढत जाऊन दुसऱ्या गोष्टींवर निगेटिव्ह होत जातो. म्हणजे आता तुम्हाला सेल्फ अवेअरनेस नाही, तुम्ही तुमच्या इमिजिएट सबऑर्डिनेटवर चिडताय, तुम्ही त्यांना टॉर्चर करताय, ते त्यांच्या खालच्यांना टॉर्चर करताय. सो पूर्ण ऑर्गनायझेशन तुमची हे होऊन जाते, म्हणजे करप्ट होऊन जाते. ठीक आहे, आता तुम्हाला एक लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट लॅक आहे असं सांगता, किंवा त्या गोष्टीमध्ये कमतरता आहेत असं सांगता, त्यावेळेस त्याचे सोल्युशनसुद्धा सांगा की ते तुम्ही आणाल कसे. ठीक आहे, सो सेल्फ अवेअरनेस कसं जनरेट करायचे याचे खूप सारे माध्यम असू शकतात. उदाहरणार्थ, पहिली गोष्ट, तुम्ही ऐकायला शिका. काय होतं, बऱ्याचदा तुमच्या जवळची जी लोकं असतात ना, ती तुम्हाला खूप चांगलं सोल्युशन देऊ शकतात. जर तुम्ही लिसन करतास, तुम्ही ऐकत असाल की बाबा तू चिडचिड करतोस, म्हणजे मी ऐकायला पाहिजे ना की अरे माझ्याकडून होत असेल चिडचिड. सो लिसनर असले पाहिजे, ऑब्झर्वेशन्स असले पाहिजे की मी काय करतोय स्वतः हे सुद्धा मला कळालं पाहिजे. उदाहरणार्थ, खूप इमर्जन्सी सिच्युएशन आहे, तो मला घाम येतोय, किंवा मला खूप फ्रस्ट्रेट होत आहे, किंवा मी समजा जेवलो नाही आहे तर मला फ्रस्ट्रेट होत आहे. म्हणजे मी काय केलं पाहिजे, माझ्या ॲक्शन्स ऑब्झर्व केल्या पाहिजेत, किंवा इतरांच्या सुद्धा ऑब्झर्व केल्या पाहिजेत की अरे हे असं का होत असेल, हे असं का होत असेल. ठीक आहे, नंतर आहे लेबलिंग टेक्निक. ओके, कोणत्या भावनेला काय म्हणतात, ओके, हे पण माहिती असलं पाहिजे. उदाहरणार्थ, ईर्ष्या जी केलती, प्रत्येकजण म्हणतो की मी कोणाची ईर्ष्या नाही करत. ठीक आहे, पण तुम्हाला आयडेंटिफाय होत नाही. ठीक आहे, प्रत्येक माणसामध्ये ते जे षडरिपू आपण ज्याला म्हणतो की जे हे आहेत, निगेटिव्ह मूल्य आहेत, ज्याच्यामध्ये राग, द्वेष वगैरे वगैरे बरंच येतं, त्यातले प्रत्येकात प्रत्येक गोष्ट असते, तुम्हाला ती लेबल नाही करता येत की अरे हां, ही जी गोष्ट आत्ता मला जाणवते किंवा माझ्या मनात होते, याला ही व्हॅल्यू म्हणतात, किंवा याला ह्या नकारात्मक कन्सेप्टमध्ये कन्सिडर केलं जातं. सो बरेच जण बघा चिडल्यानंतर पण म्हणतात मी कुठे चिडलो आहे, याला म्हणतात लेबलिंग टेक्निक, की तुम्हाला तुमच्या भावनेला लेबलिंग करता आलं पाहिजे. आणि लास्ट आहे डेली इमोशनल मॅपिंग. माझ्या दिवसभराच्या रुटीनमध्ये माझी चिडचिड कधी होती. ओके, जर समजा सगळ्यात महत्त्वाची मीटिंग असेल आणि मला समजा दुपारनंतर चिडचिड होते, रोजच होते असं मला वाटतंय की दुपारी 4 वाजल्यानंतर माझा एक पारा चढायला सुरुवात होते, मी बाकीच्यांवर चिडतो, तर मी कधीच मीटिंग माझी 4 नंतर नाही ठेवणार ना. सो मी अर्ली मॉर्निंगमध्ये मीटिंग ठेवेल फ्रेश मूडमध्ये.
सो डेली इमोशनल मॅपिंग जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी मॅनेज करता येतात. ठीक आहे. नंतर 2A होता, मी थोडंसं फास्ट घेतो आता कारण ऑलरेडी आपण बरंचसं डिस्कस केले. 2A मध्ये काय होतं, थोडंसं मोठा दिसतंय क्वेश्चन पण डिमांड काही खूप मोठी नाही. त्यांनी सांगितले, काय सांगितले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स गव्हर्नन्समध्ये आपण वापरतोय त्याच्यामुळे काय होते, आपली एफिशियन्सी वाढली. ठीक आहे. पण त्याच्यामुळे काही इथिकल कन्सर्न्स सुद्धा निर्माण झालेत, काही नैतिक समस्या पण निर्माण झालेल्या आहेत. कशा निर्माण झाल्या आहेत, अल्गोरिदमिक बायस, अल्गोरिदममुळे, आणि दुसरं ट्रान्सपरन्सी नसल्यामुळे, आणि किंवा ट्रान्सपरन्सी रिलेटेड धरूया. आता तुम्हाला काय करायचं आहे, ह्या इथिकल इश्यूजमध्ये याच्यात काय काय इन्व्हॉल्व आहेत ते सांगा, पहिली गोष्ट तर. दुसरी, तुम्हाला सजेशन्स पण द्यायच्यात की अरे हे आपण कसं रिझॉल्व्ह करू शकतो, आणि खास करून वल्नरेबल सेक्शनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण फेअरनेस अँड अकाउंटेबिलिटी कशी आणू शकतो. ठीक आहे. थोडक्यात क्वेश्चन असा आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, इंट्रोमध्ये एकतर AI, गव्हर्नन्स, वेलफेअर स्टेट किंवा एफिशियन्सी इन सर्व्हिस डिलिव्हरी याबद्दल तुम्ही काहीही इंट्रोमध्ये मेन्शन करू शकता. ठीक आहे. ज्यांना कोट वापरायचं आहे ते कोटही वापरू शकतात वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी. म्हणजे मी एक कोट वाचला होता ज्याचा मथित अर्थ असा होता की AI हा आय थिंक तुम्हाला यालाच होता, एसेच्या पेपरमध्ये होता, AI कॅन बी गुड सर्वंट बट बॅड मास्टर वगैरे असं काहीतरी हे होता, एसे होता की AI हे खूप चांगला हे होऊ शकतं, नोकर होऊ शकतं, पण खूप खराब मालक होऊ शकतं वगैरे असं काहीतरी आहे. सो आपल्या सिस्टीमला काय म्हणू शकतो, एफिशियंट करण्यासाठी AI आहे, AIमुळे आपली सिस्टीम नाही आहे. ओके. सो हा फरक जर करता आला तरी सुद्धा बरेचसे प्रॉब्लेम्स आपले सॉल्व्ह होतील. की आपल्याला समजा 100 जणांना हे द्यायचं होतं, एखादी वेलफेअर स्कीम प्रोव्हाइड करायची होती. सो AIमुळे ती एका दिवसात देता येते. ठीक आहे. जे तुम्हाला महिनाभर काम करावं लागत होतं, AIमुळे ते एका दिवसात होत आहे. पण मग तुमचं सुद्धा काम आहे की त्याची स्क्रुटिनी करा की योग्य व्यक्तीला योग्य स्कीम गेली आहे का. जे तुमचं कदाचित 2 दिवस वाढवेल पुढचे, पण जे 30 दिवसांकडे जात होतं ते 3 दिवसामध्ये होत आहे. सो हा जो अप्रोच असतो याला AI इन गव्हर्नन्स विथ ह्युमनिस्टिक अप्रोच म्हणतात, की मानवतावादी दृष्टिकोन त्याच्यामध्ये आला पाहिजे. सो काय इथिकल इश्यूज असू शकतात, फॉर एक्झाम्पल अल्गोरिदमिक बायस. अल्गोरिदम कशामुळे निर्माण होतो मी तुम्हाला सांगतो, की उदाहरणार्थ म्हणजे सोपं करून सांगतो, तुम्ही जे दिवसभर मोबाईल वापरता किंवा ज्या पद्धतीने तुम्ही मोबाईल वापरता त्या बेसिसवर की तुम्हाला काय आवडतं, तुमच्या आवडीनिवडी काय, तुम्ही काय प्रोडक्ट सर्च करता किंवा तुम्ही कोणत्या प्रकारच्या रील्स बघता, कोणता कंटेंट तुम्ही बघता, मराठी कंटेंट किती बघता वगैरे वगैरे, ह्या गोष्टी जिथे ठरतात त्याला आपण अल्गोरिदमिक बायस म्हणतो, की त्यानुसार तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी रिकमेंड व्हायला लागतात. आता मला सांगा, याचा एक निगेटिव्ह पण परिणाम आहे. ज्यावेळेस तुम्ही अल्गोरिदमच्या बेसिसवर एखाद्याला जज करता किंवा एखाद्याचं कंटेंट डिसाईड करता, त्याला तुम्ही त्याच कंटेंटमध्ये लिमिट करून देता. ओके. जगात खूप सारा अनलिमिटेड कंटेंट आहे, पण तुम्हाला रिपीटेडली तोच कंटेंट प्रोव्हाइड केला जातो. हा अल्गोरिदमिक बायस नाही तर काय आहे. किंवा आपण फिडिंग करतोय, समजा AI हे एक लहान बाळासारखे आहे, त्याला तुम्ही ज्या पद्धतीने शिकवाल ते त्या पद्धतीने अज्युम करायला लागतं. मी जर त्याला सांगतोय की क्रिमिनल्स हे पर्टिक्युलर शरीरयष्टीचेच असतात, क्रिमिनल्स हे पर्टिक्युलर कास्ट सिस्टीममधनंच येतात, किंवा मी त्याच्यामध्ये असा डाटा फीड केला आहे की जो कंटिन्युअसली एका कुठल्या तरी सोसायटीला एका स्टिरिओटाईपमध्ये बघतोय. ठीक आहे. पूर्वग्रहांमध्ये बघतोय की ही लोक याच पद्धतीची कामं करतात, किंवा झोपडपट्टीमध्ये राहणारी लोक स्वतःच्या नाकर्तेपणामुळे गरीब आहेत वगैरे, असं काही ही बायस आपण निर्माण होऊ शकतो. म्हणजे असं नाही आहे बरं का, पण मी सांगायचा भाग तुम्हाला सांगतोय की बायस निर्माण होतात, आणि बायसमुळे काय होतं, तुमच्या स्कीम्स चांगल्या एक्झिक्यूट होत नाहीत. दुसरी गोष्ट, एक्सक्लूड डिझर्विंग बेनिफिशरीज. फॉर एक्झाम्पल तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये काम करायचं. ठीक आहे. आता AI कशाच्या बेसिसवर काम करणार आहे, समजा काही कार्ड्स आहेत, काही डिजिटल इन्फॉर्मेशन आहे त्याच्या बेसिसवर, किंवा पासवर्ड आहे त्याच्या बेसिसवर. आता एखादा व्यक्ती डिझर्विंग आहे, पण त्याच्या डॉक्युमेंट्स मध्ये काहीतरी थोडंसं प्रॉब्लेम झाला आहे, किंवा ह्युमन एररमुळे मे बी साईन सिग्नेचर दिसत नाही आहे, किंवा क्लॅरिटीने दिसत नाही आहे त्याचे डॉक्युमेंट, फिंगरप्रिंट स्कॅन होत नाही प्रॉपरली वगैरे वगैरे, असे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. सो तो डिझर्विंग होता, जर तिथे ह्युमन बिंग असता तर त्याला त्याने न्याय दिला असता, पण AI आहे जो AIने त्याला रिजेक्ट केलं. सो आपल्याला काय करायचं, मिक्स अप्रोच ठेवावं लागणार आहे. सो याबद्दल तुम्ही सांगू शकता. पॅनॉप्टिकन किंवा सर्वेलन्स स्टेटबद्दल पण बोलू शकता, म्हणजे पाळत ठेवणार राष्ट्र. जनरली AIच्या माध्यमातून काय होतंय की जे CCTV कॅमेराज आहेत किंवा जे प्रत्येक ठिकाणच्या गोष्टी आहेत, तुमच्या कन्सेंटशिवाय तुमच्यावर पाळत ठेवली जाते. मग ती स्टेट असेल
किंवा त्या प्रायव्हेट कंपनीज असतील, बराचसा डाटा चोरीला जातोय. हा सुद्धा एक अल्गोरिदमिक बायसचाच भाग आहे. तुमचा आधार कार्डचा डाटा किंवा आधार कार्डच्या डाटा थ्रू तुमच्यावर सर्वेलन्स ठेवला जातोय, हे सुद्धा याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. पुढे येतं अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी. आता ट्रान्सपरन्सीवर काय इम्पॅक्ट होतो, आपण बायसेसच्या बाबतीत बघितलं अल्गोरिदमिक बायस. ट्रान्सपरन्सीमध्ये काय होतं, एकतर AI कोणाला अकाउंटेबल नाही आहे. तुम्ही डाटा फीड केला, रिझल्ट आला, सो आपण त्याला क्वेश्चन्स नाही करत आहे की हा डाटा असा होता तर तू रिझल्ट असा का जनरेट केला आहे. आपण ॲक्सेप्टन्सकडे जातो, सो त्याला अकाउंटेबिलिटी जनरेट करावी लागेल. पुढे पब्लिक ट्रस्ट कमी होत चालला आहे बघा AIवरचा. कारण बऱ्याच जणांना, जसं की तुम्ही बघत असाल MahaDBT म्हणून एक प्लॅटफॉर्म होता महाराष्ट्र सरकारचा, सो त्याच्याबद्दल खूप जणांनी क्वेश्चनिंग केलं होतं की या पद्धतीने स्कीम्स अप्लाय होत नाही आहेत, काही जणांना एक्सक्लूड केलं जातं आहे स्कीम्समधून वगैरे वगैरे. सो त्याबद्दल तुम्ही सांगू शकता की पब्लिक ट्रस्ट कसा कमी होतोय त्या गोष्टींवरचा. अगेन RTI सारखी यंत्रणा आहे, तिला जर तुम्ही AI कन्वर्ट केलं तर बऱ्याचशा गोष्टी डायरेक्ट रिजेक्शन्सकडे जाऊ शकतात AI थ्रू, की त्या ह्युमन कन्सिडरेशनमध्ये असतील तर त्याच्यामध्ये काहीतरी वे आउट निघू शकतो. AIमध्ये मे बी वे आउट निघू शकत नाही, असे काही एक्झाम्पल असतील तर ते ॲड करून द्या तुम्ही. ठीक आहे. आता मेजर्स काय असू शकतात, ठीक आहे, याच्याबद्दल खूप सारं वेगवेगळं आहे. पहिली गोष्ट, डायव्हर्स आणि अनबायस्ड डाटा तुम्ही द्या. असं नका करू की एकाच स्वरूपाचा आणि एकाच ठराविक कम्युनिटीकडून कलेक्ट केलेला डाटा द्या. तुम्ही डायव्हर्सिफाय करा डाटा, जितकं नंबर ऑफ पॉप्युलेशन आहे तिथून डाटा आला पाहिजे. ठीक आहे. त्याला ह्युमन ओव्हरसाईट म्हणजे मानवी हस्तक्षेपातून सुद्धा बघितलं पाहिजे. म्हणजे थोडंसं जी डाटा येतोय तो आपण सुद्धा स्वतः ऑब्झर्व केला पाहिजे की अरे करेक्ट चाललाय का डाटा, योग्य डाटा दिला जातोय का वगैरे वगैरे. ठीक आहे. एक्सप्लेनेबल AI असलं पाहिजे की जर एखादी गोष्ट AI अशी करतंय तर ती का करतंय ते पण त्याला सांगता आलं पाहिजे. अगेन इथिकल AI, बाकी ऑडिटिंग मेकॅनिझम, ग्रीव्हन्स रिड्रेसल, हे पॉईंट तर सगळीकडे येतात. कुठेही तुम्ही इथिक्समध्ये काय लिहिले आहे 2 पॉईंट टाकून द्या. ग्रीव्हन्स रिड्रेसल, पब्लिक ट्रस्ट वगैरे वगैरे ह्या गोष्टी सांगू शकता. जर कोणाला जास्त अजून लिहायचं असेल सोल्युशन वगैरे लिहू शकता अजून, किंवा त्याचा काय फायदा होऊ शकतो हे लिहू शकता आणि कन्क्लुजन करू शकता. ठीक आहे. जास्त लिहित बसू नका, पेपर कम्प्लिशन पण एक टार्गेट आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे जास्त लक्ष द्या. पुढे केस स्टडीला पण टाईम द्यायचा आहे. अल्दो केस स्टडी एवढ्या मोठ्या नव्हत्या त्याच्यामुळे यावेळेस चाललं, पण मी असं सांगेल तुम्हाला की इन जनरल काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा पेपर ओपन केला ना, सगळा पेपर 1-2 मिनिटामध्ये बघून घ्यायचा की पेपरमध्ये कुठे सब क्वेश्चन्स आलेत, कुठे कोट विचारलेत का, किंवा कुठे केस स्टडी मोठ्या आहेत. सो तुम्हाला प्रायोरिटाईज करता येतं. आता मला ह्यात विचाराल तर तुम्ही केस स्टडीला आपण जनरली काय करतो, 90 मिनिट्सचं ठरवतो. म्हणजे अराउंड 90 मिनिट्स तुम्ही सेक्शन A करता, ज्याच्यामध्ये 10 मार्काचे सगळे क्वेश्चन्स करून टाकता, आणि उरलेल्या 90 मिनिट्समध्ये तुम्ही सगळ्या केस स्टडीज करता. ठीक आहे. 6 केस स्टडीज असतात, अराउंड 14 मिनिट्स पर केस स्टडी जरी धरलं तरी तुम्हाला होऊन जातात. म्हणजे अराउंड 85च्या आसपास वगैरे मिनिट्स आपण देत असतो केस स्टडीला. पण याच्यामध्ये कसं होतं आता ऑलरेडी की केस स्टडी छोट्या होत्या, त्याच्यासाठी 4 पेजेस लिहिणं पण मला नाही वाटत कुठे शक्य होतं, 1-2 केस स्टडीला सोडलं तर. सो तुम्ही काय करा, तिथे 3 पेजेस किंवा 2.5 पेजेस करू शकता काही काही केस स्टडीजला, आणि बाकीचा तुमचा टाईम जो वाचतोय तो तुम्ही इकडे GSच्या क्वेश्चन्समध्ये देऊ शकता. सो हे प्रायोरिटाईज एक्झाम हॉलमध्ये करायचं आहे, हे ठरवून नाही जायचं की असंच करायचं आहे. मे बी पुढच्या वर्षी केस स्टडी थोड्या लेंदी येतील. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन काय, इन द एज ऑफ सोशल मीडिया हेट स्पीच मिसइन्फॉर्मेशन कॅन डिस्टर्ब द सोशल हार्मोनी. Examine the ethical challenges involved in the balancing freedom of speech with the need to maintain the social harmony in a democratic society. ठीक आहे. याच्यामध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, सेंट्रल थीम आयडेंटिफाय करता आली पाहिजे. अख्ख्या क्वेश्चनबद्दल खेळत बसू नका. काय विचारले, हेट स्पीचबद्दल सांगितले, मिसइन्फॉर्मेशन तयार होते. ठीक आहे. त्यानंतर काय होते, सोशल हार्मोनीला चॅलेंज केला जातोय. सोशल हार्मोनी म्हणजे जे सौहार्द आहे सोसायटीमधले किंवा सोसायटीमधली जी समतोल आहे तो डिस्टर्ब केला जातो. ठीक आहे. समन्वय डिस्टर्ब केला जातो. आणि आता काय तुम्हाला करायचं आहे, काय काय इथिकल चॅलेंजेस आहेत फ्रीडम ऑफ स्पीच आणि सोशल हार्मोनी मॅनेज करताना ते सांगायचे. आणि मी म्हणेल तुम्ही काय करा, चॅलेंजेस सांगताय तर सोल्युशन पण सांगा, थोडंसं बेटर राहील की नवीन काय याच्यावर मिसइन्फॉर्मेशन सोशल मीडिया किंवा याच्यावर काही सोल्युशन पण तुम्हाला देता येतील का. सो हा जो क्वेश्चन आहे हा फ्रीडम ऑफ स्पीच वर्सेस सोशल हार्मोनी या 2 कॉन्टेक्समध्ये जातो. आर्टिकल 19 जे आहे जे राईट टू स्पीचकडे जातं त्याच्याबद्दल हा बोलतो. आणि एक लक्षात घ्या, त्याच आर्टिकलचं जे 19(2) व्हर्जन आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे, त्याला म्हणतात रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स. तुम्हाला फ्रीडम ऑफ स्पीच आहे पण विथ रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स.
तुम्ही हायकोर्टला हेड स्पीच करताय किंवा तुम्ही सोसायटीमध्ये मिसइन्फॉर्मेशन कंडक्ट करताय किंवा सोसायटीला मॅनिपुलेट करताय चुकीच्या पद्धतीने किंवा जातीय काही भाषणं करताय, धार्मिकदृष्ट्या समाजामध्ये तेढ निर्माण करताय वगैरे वगैरे, सो ते रिझनेबल रेस्ट्रिक्शनच्या अंडर येतं. सो त्याच्यावर कारवाई होऊ शकते. सो तुम्ही या गोष्टींना इथे कन्सिडर करा. ठीक आहे. त्याचे इथिकल चॅलेंजेस सांगू शकता, काय होऊ शकतात इथिकल चॅलेंजेस. काय होईल, दोन सोसायटीमध्ये संघर्ष निर्माण होईल, सोसायटीमधला एकमेकांचा ट्रस्ट कमी होईल. ठीक आहे. ब्रदरहूड कमी होईल, जे आपण बंधुत्व वगैरे म्हणतो त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. इथिकल इंटिग्रिटी राहणार नाही सोसायटीमध्ये आणि कोणी कोणाला अकाउंटेबलच राहणार नाही. प्रत्येकजण स्वतःच्या बोलल्याला फ्रीडम ऑफ राईट टू फ्रीडम ऑफ स्पीचचा पार्ट म्हणून कन्सिडर करेल. आणि मग अशा लोकांकडून ज्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी योग्य बोलावं, योग्य वागावं, त्यांच्याकडूनच तुमच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. सो असं व्हायला नको. यासारखे खूप सारे चॅलेंजेस तुम्ही मेन्शन करू शकता की सोसायटीमध्ये काय होऊ शकतं, सोसायटी कशी डिग्रेड होऊ शकते, सोसायटीची क्वालिटी कशी डिग्रेड होऊ शकते, कॉन्स्टिट्यूशनचं मिनिंग कसं इंटरप्रिट केलं जाऊ शकतं. इवन जे आपले फोरफादर्स आहेत, जे फ्रीडम स्ट्रगल करणारे लोक आहेत, त्यांना पण क्रिटिसाइज केलं जाऊ शकतं किंवा एकमेकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात वगैरे वगैरे. आता याच्यात एक दुसरी पण गोष्ट आहे, मी तुम्हाला एक सांगतो. ठीक आहे. सोशल हार्मोनी कशामुळे डिस्टर्ब होते. समजा एखाद्याने असं वाक्य वापरले की जे तुमच्या समाजाच्या भावना दुखवणार आहे. ठीक आहे. पण याला रेग्युलेट करणारी पण एक यंत्रणा असली पाहिजे. कारण तुम्ही काही बोलला, उद्या जर एखाद्याला टार्गेटच करायचं झालं तर तो काही बोलला तरी सुद्धा आपण असं कन्सिडर करू की आमच्या समाजाच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत. तुम्ही बघत असाल बऱ्याचदा कॉमेडी शोमध्ये एखादी गोष्ट सहज बोललेली असते, पूर्ण समाज म्हणतो की आमच्या पूर्ण भावना दुखवल्या गेलेल्या आहेत. सो तुम्हाला काय करता आलं पाहिजे की फ्रीडम ऑफ स्पीच कुठलं आहे, सोशल हार्मनी कुठली आहे हे ठरवता आलं पाहिजे. ठीक आहे. मूवीजच्या बाबतीत आहे, काही मूवीजला बहिष्कार केला जातो, बायकॉट केलं जातं. का? कारण आमच्या समाजाच्या भावना दुखावल्या. कारण सोशल हार्मोनीला काही डेफिनेशन नाही आहे किंवा सोशल कम्युनिटीची रिस्पेक्ट आहे वगैरे, याची काही डेफिनेशन नाही, याचा काही एरिया नाही आहे. हा ब्रॉड एरिया आहे आणि बऱ्याचदा पॉलिटिकल बेनिफिटसाठी हा एक्सप्लॉइट केला जातो. फॉर एक्झाम्पल तुम्ही ऐकलं असेल कॉम्रेड गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे शिवाजी कोण होता. ठीक आहे. या पुस्तकावर आत्ता सध्या वाद चालू आहे. ठीक आहे. हे शिवाजी नाही म्हटलं पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं पाहिजे वगैरे वगैरे. त्यातला कंटेंट मॅटर नाही करत आहे, जस्ट विरोधाला विरोध म्हणून काही गोष्टी केल्या जातात. सो सोशल हार्मोनी ही बऱ्याचदा फ्रीडम ऑफ स्पीचच्या मध्ये येऊ शकते. सो या दोन्हींना डिफाईन करता आलं पाहिजे आणि हे डिफाईन करणारी एक रेग्युलेटरी बॉडी असली पाहिजे आपल्याकडे. सो तुम्ही अशा सुद्धा रिकमेंडेशन्स याच्यामध्ये देऊ शकता. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा. व्हॉट इज इथिक्स, एक्सप्लेन इट्स सिग्निफिकन्स इन द पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, काहीच विचार नका करू, डायरेक्ट सिलेबसमधून आलेला आहे. व्हॉट इज इथिक्स, डेफिनेशनला इथिक्सची. ठीक आहे. जसं आपण म्हटलं मोरल कंपास आहे किंवा काय करावं काही नाही करावं याचा मार्ग दाखवणारं मार्गदर्शिका आहे वगैरे वगैरे. तुम्ही बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये यूज करू शकता. एक्सप्लेन इट्स सिग्निफिकन्स इन द पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये इथिक्स असल्यावर काय होऊ शकतं. नोलन कमिटीने जेवढे मूल्य सांगितलेत का नाही पब्लिक इथिक्ससाठी तेवढी ॲज इट इज लिहून टाका, कारण तेच सिग्निफिकन्स आहे. उदाहरणार्थ एखाद्या पब्लिक ऑफिसरकडे कंपॅशन असेल तर तो काय करू शकतो सोसायटीमध्ये. जसं की आता प्रशांत नायर म्हणून एक IAS ऑफिसर होते केरळचे, त्यांनी कंपॅशनेट कोझिकोडे नावाचा एक प्रोग्राम अवलंबला होता तिथल्या डिस्ट्रिक्टमध्ये, ज्याचा अर्थ असा होता की फूड चेन निर्माण करणं. जे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांची, की त्यांचं जे वेस्ट जाणारं फूड आहे किंवा जे चांगलं फूड आहे पण ते वेस्ट जातं आहे ते अशा लोकांपर्यंत पोचावं की ज्यांना हंगर इश्यूज आहेत. ठीक आहे. सो अशा पद्धतीचे जे जे इनिशिएटिव्ह असतात ना ते सिग्निफिकन्स पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये येतात. ठीक आहे. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन काय काय चांगलं करू शकतं. दुसरे एक आहे व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रोटेक्ट. ठीक आहे. हे मला वाटतं की थोडासा चॅलेंजिंग क्वेश्चन होता, कारण हा त्यांना सॉल्व करता येईल ज्यांचं PSIRचं बॅकग्राऊंड आहे. ठीक आहे. पॉलिटिकल सायन्सचं किंवा ज्यांना ज्यांना GS2 खूप डेप्थमध्ये झालेला आहे. ठीक आहे. किंवा त्यांनी करंट अफेअरमध्ये थोडासा अवेअरनेस ठेवलेला आहे, ज्यांना UPSCचं थोडंसं बॅकग्राऊंड आहे त्यांना थोडासा ॲडव्हान्टेज होता इथे. ठीक आहे. कारण रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रोटेक्ट हे काय आहे हे जनरली पटकन कळत नाही. म्हणजे ज्यांना काहीच माहीत नाही, ज्यांना UPSCचं बॅकग्राऊंड नाही, ते काय करतील याच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रोटेक्ट टू हुम. मग एन्व्हायरमेंटला कन्सिडर करायची,
लोकांना कन्सिडर करायची आणि कोणाची काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ह्या अनुषंगाने हा प्रश्न थोडासा कळायला अवघड होता. ज्या अर्थी UN ऑर्गनायझेशनचं नाव इथे मेन्शन केलं होतं, एक तर लक्षात यायला पाहिजे होतं की ही स्टेटची रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रोटेक्ट आहे. ठीक आहे, ह्याचा सरळ प्रिन्सिपल काय आहे मी तुम्हाला सांगतो. UNचं असं म्हणणं आहे की प्रत्येक देशाची जबाबदारी आहे त्यांच्या नागरिकांप्रती. काय जबाबदारी आहे, कशा पद्धतीने त्यांनी प्रोटेक्ट केलं पाहिजे लोकांना. एक तर जिनोसाईडपासून, जिनोसाईड म्हणजे नरसंहार. ठीक आहे, जसं हिटलरने केला होता, नरसंहारापासून तुम्हाला रक्षण करता आलं पाहिजे. दुसरं वॉर क्राईम्स, जे युद्धाच्या काळामध्ये अपराध होतात, मग ते रेप असतील, खून असतील किंवा विस्थापन असेल वगैरे वगैरे, अशा प्रकारचे जे जे वेगवेगळे अपराध होतात त्याच्यापासून तुम्हाला वाचवता आलं पाहिजे. पुढं आहे इथनिक क्लिनिंग. काय होतं माहिती आहे का, जसं रोहिंग्यांच्या बाबतीत झालं, बांगलादेशने त्यांना काय केलं, पूर्णपणे त्यांच्या देशांमधून बाहेर हाकललं गेलं, म्यानमारमधून. आता हे काय दाखवतं, इथनिक क्लिन्झिंग, की हा समाजच आम्हाला पूर्ण नको, ही इथनिसिटीच आम्हाला नको. ठीक आहे, किंवा मे बी भारतात असं होऊ शकतं की जे बांगलादेशी परप्रांती आलेले आहेत तेच पूर्णपणे आम्हाला इथं नकोत, मग त्यांना पूर्ण कत्तली केल्या जातात. किंवा जे जूनच्या बाबतीत झालं, खास करून हिटलरने केलं होतं, ते इथनिक क्लिन्झिंग असतं. सो हे नाही झालं पाहिजे. आणि लास्ट म्हणजे क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी, की मानवतेच्या सर्वोच्च मूल्यांविरुद्ध असा काही काम होऊ नये की ज्याच्यामुळं पूर्ण मानवता धोक्यात येईल. सो ही सगळी कामं आहेत स्टेटच्या रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रोटेक्टच्या अंडर. ठीक आहे, राज्याची काही कर्तव्य आहेत संरक्षण देण्याची, ही 4 कर्तव्य. जर ही देण्यामध्ये राज्य अपयशी ठरलं कुठलं पण, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इराणमध्ये असं दिसते की इराणचाच पंतप्रधान लोकांचं जिनोसाईड करतोय, ठीक आहे, वॉर क्राईम करतोय किंवा इथनिक क्लिन्झिंग करतोय फॉर एक्झाम्पल. सो हा जागतिक प्रश्न आहे, ते इराणच्याच लोकांचा प्रश्न नाही किंवा इराणच्या देशाचा स्वतःचा प्रश्न नाही. सो जगातले सगळे देश मिळून, UN ऑर्गनायझेशन मिळून त्या सगळ्यांवर कारवाई करू शकते किंवा त्या देशावर कारवाई करू शकते, अशा गोष्टी करण्यापासून त्याला हे करू शकते, परावृत्त करू शकते. त्याबद्दल हा क्वेश्चन होता. थोडासा मी म्हणेल की आपल्या इथिक्सच्या लेक्चर्समध्ये पण कधी नव्हता झाला त्याबद्दल, तर मी, कारण असे क्वेश्चन्स येतील याची काही शाश्वती नव्हती. पण ठीक आहे, ज्यांनी मॅनेज केला, ज्यांनी थोडंफार रिलेटेड लिहिलं असेल त्यांना सुद्धा मार्क मिळून जातील, कारण क्वेश्चन हा थोडासा टफर होता. ठीक आहे, एक्सप्लेन द इथिक्स ऑफ अंत्योदय. मी तुम्हाला सांगतो डायरेक्टली, हा क्वेश्चन होता इनलिस्टिंग क्वेश्चन. जेवढं येतं आहे तेवढं इनलिस्ट करा, कारण फक्त एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ अंत्योदय एवढंच सांगणं आहे की अंत्योदयाचा अर्थ काय होतो. काय करा, पहिलं सांगा की ही एक गांधीयन कन्सेप्ट आहे अंत्योदय. अंत्योदयचा अर्थ काय होतो की सगळ्यात शेवटचा जो व्यक्ती आहे समाजामधला, त्याला सुद्धा आपल्याला त्याचा सुद्धा उद्धार करायचा आहे. आता ॲक्च्युली काय झालं आहे, इथे MPSCने त्याचं ट्रान्सलेशन करताना काय वापरला आहे शब्द, शेवटच्या माणसाची मुक्ती. मुक्ती नाही करायची आपल्याला, ॲक्च्युली उद्धार करायचा आहे त्याचा सुद्धा, की त्या एक वेळ असं म्हणू शकता तुम्ही की त्याला ज्या हार्डशिपला सामोरं जावं लागते, ज्या कष्टांना सामोरं जाते, त्या कष्टातून त्याची मुक्ती आपण करतोय. ठीक आहे, किंवा त्या दारिद्र्यातून त्याची मुक्ती करतोय किंवा समजा शोषणातून त्याची मुक्ती करतोय वगैरे. ह्या कॉन्टेक्स्टमध्ये हा क्वेश्चन होता. तुमच्यापैकी किती जणांनी ऐकलं की एक बंधुआ मुक्ती खटला म्हणून झाला होता, केस झाली होती. याच्यामध्ये जे वेठबिगार आहेत, बॉन्डेज लेबर्स, त्यांचं हे झालं होतं, म्हणजे मुक्ती केली गेली होती त्यांना बॉन्डेज लेबरमधून. म्हणजे जे वेठबिगार असतात त्यांना, ते आधुनिक गुलामगिरीचा प्रकार आहे, त्याच्यातून मुक्त केलं गेलं होतं. सो अशा प्रकारचे खूप सारे एक्झाम्पल तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. ठीक आहे, सर्वंट लिडरशिपकडे हे जातं. याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की डायव्हर्सिटी ठेवा पॉईंट्समध्ये. एक पहिली गोष्ट की जेंडर बेस तुम्हाला अंत्योदय करायचा आहे. सो जे सगळ्यात शेवटचे जेंडर आहे, म्हणजे अगदी तृतीयपंथी आहेत किंवा LGBTQ मधले काही लोक आहेत, त्यांचं सुद्धा तुम्हाला उद्धार करता आला पाहिजे. वुमन्सला इक्वल पे देता आला पाहिजे. तो ग्लोबल जेंडर इक्वॅलिटी तुम्हाला एस्टॅब्लिश करता आली पाहिजे. हा पहिला झाला. कास्ट बेसमध्ये बघा, महादलित, दलित अशा कास्ट आहेत, त्यांचा तुम्हाला उद्धार करता आला पाहिजे किंवा त्यांना तुम्हाला वरती आणता आलं पाहिजे. पुढं क्लास आहे, सगळ्यात जो लोअर क्लास असतो किंवा जे पॉवर्टीमध्ये आहेत, सायकल ऑफ पॉवर्टीमध्ये, त्यांना तिथून ब्रेक करून बाहेर आणता आलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही ट्रायबल्सच्या बाबतीत म्हणू शकता, मग त्यांचं विस्थापन आहे, व्यवस्थित त्यांचं होणं वगैरे वगैरे त्याबद्दल आहे. दिव्यांगांबद्दल अर्थात सुगम्य भारतसारखा योजना होती. बरेचशा यांनी कॅफे एबल आहे बघा दिल्लीमध्ये, की जे डिफरंटली एबल पर्सन्स आहेत त्यांनी चालवलेलं कॅफे आहे, कॅफे एबल. कशासाठी चालू केलं हे, की शेवटच्या व्यक्तीचा सुद्धा उद्धार व्हावा, म्हणजे त्या लोकांना सुद्धा जगण्याचा आणि
काय म्हणू शकतो रिस्पेक्टफुली जगण्याचा अधिकार मिळावा त्या अनुषंगाने. ठीक आहे. रिलिजनच्या बाबतीत जिओ पारसी सारखी स्कीम आहे, उस्ताद आहे, नई रोशनी आहे, हे सगळ्या गोष्टी इथे मेन्शन केलेल्या आहेत मी. आणि लक्षात ठेवा आपल्याला फक्त अंत्योदय नाही करायचा एका लेवलनंतर, आपल्याला सर्वोदय करायचा आहे आणि हे तुमच्या कन्क्लुजनचा पार्ट असला पाहिजे. ठीक आहे. चलो हां, याच्यामधला तिसरा जो बी क्वेश्चन आहे, एक मिनटं, ओके. चौथा जो बी क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये क्रिटिकली एक्सप्लेन द रिलेशनशिप बिटवीन युटिलिटरियनिझम अँड द कन्सेप्ट ऑफ जस्टिस. ठीक आहे. उपयुक्ततावाद आणि न्याय याच्यामध्ये आपल्याला हे करून सांगायचं की त्यांचे सहसंबंध कसे आहेत किंवा यांच्यामध्ये कशा पद्धतीचे संबंध राहिलेले आहेत. एक लक्षात घ्या, प्रत्येक वेळेस उपयुक्ततावाद हा न्यायिकच असेल असं नाही. उदाहरणार्थ उपयुक्ततावादाचा अर्थ काय होतो युटिलिटरियनिझमचा, की अधिकतम लोकांचं अधिकतम सुख. ठीक आहे. मॅक्सिमम हॅपीनेस फॉर द मॅक्सिमम पीपल आपण जनरेट करतो. आता याच्यामुळे काय होतं, एक मेजॉरिटेरियन पण सोसायटी निर्माण होते. जे बहुसंख्य लोक आहेत त्यांची सुद्धा एकाधिकारशाही निर्माण होते. कारण जर मी समजा भारताच्या बाबतीत 90% समाज किंवा 85% समाज हा हिंदू आहे, तर मी काय करतोय, मी अशा स्कीम आणतो की त्यांचंच भलं होईल. फॉर एक्झाम्पल, सो हा काय झाला, हा आहे युटिलिटरियनिझम अप्रोच, पण तो न्यायिक आहे का, नाही आहे. किंवा मी समाजातल्या दलित सोडून सगळ्या कास्टसाठी चांगलं काम करतोय. दलितांची संख्या समजा कमी आहे, 8% किंवा 9% समजा दलित लोकसंख्या आहे भारतामध्ये. सो मी काय करतोय, मी 90% लोकांचं चांगलं करतोय. म्हणजे याचा अर्थ असा होईल का की मी न्यायिक आहे, नाहीये, मी सर्वसमावेशक नाहीये. ठीक आहे. त्यामुळे प्रत्येक युटिलिटरियनिझमवाली जी कन्सेप्ट आहे ती जस्टिस क्रिएट करेलच असं नाही. ओके. आणि प्रत्येक जस्टिस करणारी गोष्ट ही उपयुक्ततावादी असेलच असं नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल गांधीयन प्रिन्सिपल ऑफ अहिंसा. ठीक आहे. अहिंसेतून स्वराज्य निर्माण करायचं किंवा स्वातंत्र्य निर्माण करायचं, याच्यामुळे खूप जणांचं नुकसान होऊ शकतं, वेळ लागू शकतो. ठीक आहे. खूप पिढ्यांना याचा संघर्ष करावा लागू शकतो. ठीक आहे. पण जे निर्माण होईल ते जस्टिस देणार असेल, न्याय देणार असेल. ओके. सो तुम्ही अशा वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये याला बघू शकता. बऱ्याचदा असंही असतं की जी गोष्ट उपयुक्ततावादी आहे ती न्यायिक सुद्धा असू शकते. ठीक आहे. जसं की वैश्विक किंवा विश्वामध्ये शांतता निर्माण करणं हे जगाचं कल्याण करण्यासारखं आहे. ठीक आहे. म्हणजे सगळ्या जगातल्या लोकांना याच्यामुळे न्याय मिळणार आहे. सगळ्या जगातल्या लोकांना फायदा होणार आहे. सायमल्टेनियसली ती न्याय सुद्धा एस्टॅब्लिश करणार आहे. ओके. सो दोन्ही अनुषंगाने तुम्ही बघा, उपयुक्ततावाद सुद्धा असला पाहिजे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये न्याय सुद्धा असला पाहिजे, असे सुद्धा तुम्ही सांगू शकता. जनरली याला क्रिटिकली एक्सप्लेन म्हटलंय, याचा अर्थ तुम्हाला याच्यामधला संघर्ष आधी अधोरेखित करायचा आहे, मग तुम्ही समन्वय सांगा आणि मग सोल्युशन सांगा, असंही फॉर्मॅट ठेवू शकता. तिन्ही फॉर्मॅटमधून जाऊया. ठीक आहे. आपल्याला उपयुक्ततावाद प्लस न्याय दोन्ही आणायचं आहे, त्यावेळेस आपण मानवतावाद म्हणजे ह्युमॅनिटी अचीव्ह करू शकतो. पाचवा क्वेश्चन बघा, एक्सप्लेन द व्हेरियस स्ट्रॅटर्जीज नॉर्मली अडॉप्टेड फॉर द स्ट्रेंथनिंग इथिकल व्हॅल्यूज इन गव्हर्नन्स. सिंपल क्वेश्चन आहे, इथिकल व्हॅल्यूज इन गव्हर्नन्स काय काय स्ट्रॅटर्जी त्यासाठी वापरायच्या. सरळ सरळ इनलिस्ट करायला घ्या. काय करा, सिटीजन चार्टर आणा, RTI आणा, न्यूट्रल ब्युरोक्रेसी एस्टॅब्लिश करा. कमिटेड ब्युरोक्रेसी नको आहे आपल्याला. कुठल्या एका विचारधारेशी, कुठल्या एखाद्या पक्षाशी संलग्न असणारी विचारधारा असणारा नोकरशहा नको आहे आपल्याला. आपल्याला न्यूट्रल ब्युरोक्रेसी पाहिजे. ओके. त्यानंतर ट्रेनिंग द्या त्यांना, जसं की मिशन कर्मयोगी आहे, मध्यम ट्रेनिंग देऊ शकता तुम्ही, मिड टर्म ट्रेनिंग्स वगैरे वगैरे देतात वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्समध्ये. सो तुम्ही ते पण सांगू शकता, कारण याच्यामुळे इथिक्स येणार आहे ना तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, ब्युरोक्रेसीमध्ये. ठीक आहे. कोड ऑफ कंडक्ट आणा, इथिकल कंडक्ट आणा, मोरल वर्क कल्चर एस्टॅब्लिश करा, लॉज आणा नवीन नवीन, नोलन कमिटीच्या रूल्सला इम्प्लिमेंट करा, इंटिग्रिटी पॅक्ट आणा. इंटिग्रिटी पॅक्ट काय असतो, ज्याच्यामध्ये पीपल, गव्हर्नमेंट आणि थर्ड पार्टी तिन्ही इन्व्हॉल्व असतात, की ज्याच्यामुळे त्या तिघांवर पण नियंत्रण ठेवलं जातं किंवा तिघांमध्ये एक समन्वय साधून एक कॉन्ट्रॅक्ट डेव्हलप केलं जातं. मी ऑलरेडी लेक्चरमध्ये बोललो आहे ह्या गोष्टी. त्यानंतर डायरेक्ट डेमोक्रेसीसाठी प्रयत्न करा. याच्यामुळे काय होईल तुमच्या याच्यामध्ये, की तुमचं इथिकल व्हॅल्यूज इन गव्हर्नन्स येणार आहे. ठीक आहे. तुम्ही याच्यामध्ये योगा पण आणू शकता. तुम्ही याच्यामध्ये इथिक्स आणण्यासाठी
मधून अधून चांगल्या फिलॉसॉफर्स किंवा रोल मॉडेल्स एक्झाम्पल सेट करू शकता. जे गव्हर्नमेंटमध्ये किंवा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये चांगलं काम करतात त्यांना अवॉर्डसुद्धा देऊ शकता. याच्यामुळे काय होईल, बाकीच्यांसाठी एक रोल मॉडेल कोणीतरी उभं राहील, आदर्श होईल, सोशल त्यांचं एस्टीम वाढेल काम करण्यासाठी वगैरे वगैरे. अशा खूप साऱ्या स्ट्रॅटर्जीज आहेत. तुम्हाला जेवढं मेन्शन करता येईल तेवढं करा. जेवढा इथिक्स शिकलाय तेवढा सगळा इथे इम्प्लिमेंट करा. 10-12 पॉईंट दिले तरी चालतील, जास्त मार्क मिळतील. पुढे बघा, एक्सप्लेन अ फ्यू इंडियन लॉज विच कॅन प्रूव्ह टू बी द सोर्स ऑफ इथिकल गायडन्स टू ॲडमिनिस्ट्रेशन. आता मी तुम्हाला एक सांगतो ह्या क्वेश्चनमध्ये एक सरळ त्यांनी काय सांगितलंय, फ्यू इंडियन लॉज, काही इंडियन कायदे सांगा, विच कॅन प्रूव्ह, ओके, करू शकतात, करतातच असं नाही, करू शकतात, प्रूव्ह टू बी द सोर्स ऑफ इथिकल गायडन्स. सोर्स ऑफ इथिकल गायडन्स. आता मी तुम्हाला सांगेल की याचं काहीही फिक्स नसतं. प्रत्येक कायदा हा इथिकली राईट असण्यासाठीच इम्प्लिमेंट केला जातो. ठीक आहे, कुठलाही कायदा बघा, उदाहरणार्थ राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट कशासाठी केला रे, लोकांना इन्फॉर्मेशन देण्यासाठी. म्हणजेच काय, मी काय करेल त्या कायद्याचं नाव लिहिल, त्याच्यातून कोणता सोर्स ऑफ इथिकल गायडन्स मिळतो ॲडमिनिस्ट्रेशनला तो मेन्शन करेल. म्हणजे याला सरळ 2 भागांमध्ये ठेवा. एका भागामध्ये काय करा, लॉ सांगा, ठीक आहे, आणि काय सोर्स आहे तो, काय देतो समाजाला. फॉर एक्झाम्पल मी पहिला केला RTI, म्हणजे पूर्ण लिहा बरं का, मी जस्ट फक्त तुम्हाला एक्सप्लेन करतो. काय सोर्स देतो तो अकाउंटेबिलिटी एस्टॅब्लिश करतो. ठीक आहे, तो ट्रान्सपरन्सी एस्टॅब्लिश करतो, तो अकाउंटेबिलिटी देतो, तो ट्रान्सपरन्सी देतो. ओके, अगेन एक मिनट, अगेन तुम्हाला दुसरा एखादा कायदा सांगायचा, कोणताही कायदा जो तुम्हाला आठवतो. असं नाही आहे की तुम्ही खूप एफर्ट्स घ्या किंवा खूप डोकं लावा याच्यामध्ये. सरळ साधे जेवढे कायदे तुमच्या ऐकण्यात आलेले आहेत ते सगळे एक्सप्लेन करू शकता तुम्ही. अगदी महाराष्ट्रामध्ये शक्ती कायदा आहे फॉर एक्झाम्पल, कशासाठी केला आहे, वुमन एम्पॉवरमेंटसाठी किंवा वुमनचं एक्सप्लॉयटेशन रोखण्यासाठी. सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट अ वर्क प्लेस ॲक्ट आहे, कशासाठी केलेला आहे, त्याच्यातून सोर्स काय होतं, इक्वॅलिटी, जेंडर जस्टिस किंवा राईट, बॉडी राईट्स आहेत प्रत्येकाचे, त्याच्यासाठी केलेलं आहे. किंवा पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्ट आहे, कशासाठी केला आहे, पॉलिटिकल रिप्रेझेंटेटिव्हमध्ये इथिकल पॉलिटिकल ॲक्शन्स कन्वर्ट करण्यासाठी किंवा त्यांची इंटिग्रिटी मेंटेन करण्यासाठी केलेलं आहे. किंवा सिव्हिल कोड्स रूल्स आहेत, जसं की सिव्हिल सर्वंट रूल्स आहेत, सिव्हिल सर्वंट जे काम करतात त्यांच्यासाठी काही मोरल गाईडलाईन्स आहेत. हे काय करतात, सोर्स देतात. कशाचे सोर्स आहेत, ऑब्जेक्टिव्हिटीसाठी आहे, ॲनॉनिमिटीसाठी आहे, म्हणजे पारदर्शक कारभारासाठी आहे, किंवा बिहाइंड द कर्टन्स काम करण्यासाठी आहे. खूप सारे कायदे आहेत. मी तुम्हाला सांगेल जेवढे तुम्हाला कायदे आठवतात ना तेवढे सगळे याच्यामध्ये मेन्शन करा. ठीक आहे, चलो पुढचा. सोपा होता क्वेश्चन तसा. जर अवघड वाटला असेल तर थोडासा 1-2 मिनटं विचार केला असताना तुम्हाला लक्षात आलं असतं की असा कुठला फिक्स कायदाच नाही आहे की जो सगळ्या याला इथिकल गायडन्स देतो. प्रत्येक कायदा काही ना काहीतरी इथिकल सांगतो. तुम्हाला फक्त कायदे आठवायचे होते, त्याचं इथिकल काय इंटरप्रिटेशन होऊ शकतं तेवढं फक्त समोर लिहायचं होतं. व्हॉट आर द वेरियस वेज बाय विच द क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी इन द पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन कॅन बी इम्प्रूव्ह इन द कंटेम्पररी टाइम्स. ओके, 2 गोष्टी सांगायच्यात. काय मार्ग आहेत, कशासाठी, क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी, जी तुम्ही लोकांना सेवा पुरवताय, ठीक आहे, ती इम्प्रूव्ह करण्यासाठी कशा अनुषंगाने, आत्ताच्या अनुषंगाने. ठीक आहे, आता क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करणं म्हणजे काय करणं, सिटिझन चार्टर आणणं. ठीक आहे, पहिली गोष्ट तर ती आली पाहिजे. त्यानंतर तुम्ही काय करू शकता, ट्रान्सपरन्सी करणं, RTI एस्टॅब्लिश करणं, RTI थ्रू सांगणं, विसल ब्लोअर मेकॅनिझम चांगलं करणं, सँडबॉक्स सिस्टीम एस्टॅब्लिश करणं तुमच्या ऑफिसमधून. कारण लोकांना जर क्वालिटी ऑफ सर्व्हिस नाही मिळते तर त्यांना तक्रार करता आली पाहिजे ना. ग्रेव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम आणलं पाहिजे. किंवा तुम्ही पब्लिक मिटिंग्स घेऊ शकतात. जनता दरबार नावाची कन्सेप्ट आहे बघा, बरेचसे ॲडमिनिस्ट्रेटर यूज करतात. लंच विथ कलेक्टर नावाची एक मोहीम यूज केली गेली होती, जो बक्सार रिजन आहे बिहारचा, याचा नक्सल रिजन, त्याच्यामध्ये केली होती. मग तुम्हाला ह्या गोष्टी ॲड करायच्या आहेत की कोणत्या पद्धती आहेत की ज्याच्या थ्रू आपण क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी इम्प्रूव्ह करू शकतो. कुठे कुठे पीपल्स पार्टिसिपेशन आहे की पॉलिसी मेकिंगमध्ये लोकांना इन्व्हॉल्व करा, त्यांचे ओपिनियन्स गॅदर करा, किंवा सिटिझन पार्टनरशिप्स आहेत त्या एस्टॅब्लिश करा. मग बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुम्ही सर्व्हिस वाढवू शकता. गव्हर्नन्स आहे, खास करून तुम्ही जर AI इन द गव्हर्नन्स आणताय किंवा गव्हर्नन्स आणताय तर तुम्ही डिजिटलायझेशनकडे चाललाय, तुम्ही लोकांना ट्रान्सपरंटली व्यवहार करायला भाग पडताय. तर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये लिहू शकता. ठीक आहे, व्हॉट इज मीन बाय द इन्फॉर्मेशन शेअरिंग इन द गव्हर्नमेंट, एक लक्षात घ्या, आणि एक्सप्लेन इट्स ऑब्जेक्टिव्ह अँड इम्पॉर्टन्स. ठीक आहे,
पहिलं काय आहे ते सांगा, इन्फॉर्मेशन इन गव्हर्नमेंट काय असतं, आणि दुसरं ऑब्जेक्टिव्ह आणि इम्पॉर्टन्स सांगा. ठीक आहे. एक ज्यावेळेस RTI आलं, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट, त्याच्या आधी एक मुवमेंट उभी राहिली होती. त्या मुवमेंटचं नाव होतं हमारा पैसा हमारा हिसाब. ठीक आहे, राजस्थानच्या भागामध्ये. सो ती जी मुवमेंट आहे ना, ती दाखवते की इन्फॉर्मेशनचा काय मोठा रोल आहे डेमोक्रेसीमध्ये आणि गव्हर्नन्समध्ये. इन्फॉर्मेशन जर लोकांकडे असेल सो ते समजू शकतात की गव्हर्नमेंट काय कंडिशनमध्ये, गव्हर्नमेंट काय करते, गव्हर्नमेंट कशाप्रकारे काम करते, आणि गव्हर्नमेंटवर पण एक कंट्रोल राहते. सो एक जो एक्सटर्नल आय आहे लोकांचा, एक्सटर्नल व्ह्यू आहे, तो सुद्धा गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचतो. त्यामुळे इन्फॉर्मेशन इज द करन्सी ऑफ डेमोक्रेसी. सो पहिलं तुमची स्टार्टच तशी होईल. त्यानंतर तिचे ऑब्जेक्टिव्ह सांगा, काय ऑब्जेक्टिव्ह असू शकतात. जेवढ्या इथिकल व्हॅल्यूज आणायच्यात तुम्हाला त्या सगळ्या इन्फॉर्मेशन थ्रू येऊ शकतात. मग ऑब्जेक्टिव्हिटी येऊ शकते, इंटिग्रिटी येऊ शकते, ट्रान्सपरन्सी येऊ शकते, अकाउंटेबिलिटी येऊ शकते, त्यासोबतच तुम्ही लिडरशिप डेव्हलप करू शकता, त्यानंतर इम्पार्शिलिटी डेव्हलप होऊ शकते, नॉन पार्टिसनशिप येऊ शकतं जर इन्फॉर्मेशन असेल तर. ठीक आहे, ऑब्जेक्टिव्हमध्ये. आता त्याचं इम्पॉर्टन्स आणि ऑब्जेक्टिव्ह, आता जनरली कसं असतं माहिती आहे का, ऑब्जेक्टिव्ह आणि इम्पॉर्टन्स तुम्ही एकत्र हेडिंग करून पण लिहू शकता, कारण 10 मार्कांमध्ये 2 साईड तर तुम्हाला होत्या अवेलेबल. ठीक आहे, बऱ्याचदा ऑब्जेक्टिव्ह वेगळे आणि इम्पॉर्टन्समध्ये एक्झाम्पल देऊन तुम्ही इलॅबरेट करू शकता याच गोष्टींना, की समजा महाराष्ट्रामध्ये असं असं झालं, त्याच्यामुळे काय इम्पॉर्टन्स झाला की आपण इन्फॉर्मेशन अवेलेबल केली, की लोक अवेअर झाले, लोकांचा पब्लिक ट्रस्ट वाढला गव्हर्नमेंटमधला, एक पीसफुल एक्झिस्टन्स चालू झाला, परमनंट जे एक्झिक्युटिव्ज आहेत आणि जे टेम्पररी एक्झिक्युटिव्ज आहेत म्हणजे मंत्री वगैरे आहेत, यांच्यामध्ये सुद्धा कॉपरेशन वाढलं, लोकांना त्यांच्या कॉपरेशनचा फायदा झाला. ह्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही याच्यामध्ये इम्पॉर्टन्समध्ये ॲड करू शकता. ठीक आहे, पुढे येतं केस स्टडी. ठीक आहे, मी इंग्लिशमध्येच वाचतो, तुम्ही मराठी इंग्रजी दोन्हीमध्ये तुम्ही वाटलं तर ओपन करा, कारण ही केस स्टडी थोडी मोठी येतं, तुम्हाला मे बी एका पेजवर दिसणार नाही. जस्ट एक मिनिट. हां, ठीक आहे. You are the newly appointed officer in a sensitive rural block of Maharashtra known for the rigid traditional caste hierarchies and associations and occasional social tensions. ओके, ठीक आहे. मला नाही वाटत ही महाराष्ट्राची केस स्टडी, कारण महाराष्ट्रामध्ये जनरली आपण म्हणतो ना पुरोगामी महाराष्ट्र, एवढं कास्ट बेस हायरार्कीज आणि सोशल टेन्शन्स इतकं वातावरण नाही आहे. होत असेल मध्ये आधी, पण इतकं नाही आहे. ठीक आहे, चला, पण आपण कन्सिडर करूया की तुम्ही महाराष्ट्रातल्या अशा गावात आहात की जिथे जातींमध्ये तेढ आहे किंवा 2 जातींमध्ये तेढ आहे वगैरे वगैरे. द स्टेट गव्हर्नमेंट हॅज लॉन्च न्यू हाऊसिंग अँड लाईव्हलीहूड स्कीम्स स्पेसिफिकली टार्गेटेड ॲट द मोस्ट डिप्रायड कम्युनिटी अँड यू आर द रिस्पॉन्सिबल फॉर इट्स इफेक्टिव्ह अँड इम्पार्शियल इम्प्लिमेंटेशन. ठीक आहे, त्याच्यापैकीच एका कम्युनिटीच्या उद्धारासाठी आणि हाऊसिंगसाठी किंवा त्यांच्या दैनंदिन रोजगारासाठी एक स्कीम आलेली आहे, ज्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं काम तुमच्याकडे दिलं गेलेलं आहे. हावेवर लोकल लीडर्स आर obstructing the process by influencing the administrative staff to delay the application, diverting resources and spreading misinformation among the deprived communities. They justified their actions by arguing that such exclusive schemes create the social frictions. आता तिथले जे पॉलिटिकल लीडर्स आहेत किंवा जिथले जे लोकल लीडर्स आहेत ते काय करतात की एकतर तुमच्या स्टाफला किंवा तुमच्या कर्मचाऱ्यांना सांगतात की ही प्रोसेस डिले करा. फॉर एक्झाम्पल, एखाद्या शेतकऱ्यांसाठी काही हप्ता आला आहे तर ते शेतकऱ्यांपर्यंत जाऊ देऊ नका, त्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला टाईम घालवा वगैरे वगैरे असं काहीतरी सांगितलं जाते. दुसरी गोष्ट काय होते की ज्या लोकांना फायदा होणार आहे त्यांच्याबद्दल त्यांना काहीतरी चुकीचं सांगितलं जाते की नका डॉक्युमेंट देऊ, तुमच्या घराची पण प्रॉपर्टी जाईल, तुमचं हे पण होईल, तुमचं असं नुकसान होईल वगैरे वगैरे सांगितलं जाते. आणि लास्ट म्हणजे काय, त्यांचं असं म्हणणं हे सगळं करून की तुम्ही जर एखाद्या विशिष्ट समाजासाठीच जर एखादी स्कीम आणताय तर समाजामध्ये तेढ निर्माण होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे, म्हणून ते असं करतायत असं त्यांनी जस्टिफाय केलं त्यांच्या ॲक्शनला. आता तुम्हाला काय करायचं, ॲज अ पब्लिक सर्वंट ॲनालाइज द इथिकल अँड ह्युमन इंटरफेस इश्यूज. ओके, सो तुम्हाला पहिले इथिक्समधले सगळे इश्यूज हायलाईट करायचे आणि त्यानंतर काय एक्सप्लेन हाऊ यू वूड हँडल द सिच्युएशन. सो कोर्स ऑफ ॲक्शन, तुम्ही पुढे जाऊन काय करू शकता हे सांगायचे. आता केस स्टडीमध्ये कसं करायचं असतं मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस केस स्टडी छोटी असते, आता ही काय खूप मोठी केस स्टडी नाही आहे, UPSCच्या केस स्टडी तुम्ही बघाल तर पूर्ण पान भरून केस स्टडी. आता काय करायचं, तुम्हाला थोडंसं 2च डायमेन्शन एक्सप्लेन करायचं तसं बघितलं तर. एक तर इथिकल इश्यूज काय ते सांगायचे आणि दुसरं तुम्ही कसे हँडल कराल तेच सांगायचे. 2च गोष्टी सांगायच्या. सो याच्यामध्ये काय होईल, तुमचे 2 ते 2.5 पानच भरतील, पण तुम्हाला 3-3.5, कारण 20 मार्काचा क्वेश्चन आहे. जर तुम्हाला तो जस्टिफाय करायचा आहे, थोडासा वाढवायचा आहे,
तो काय करा, काही ॲडिशनल गोष्टी करा. जर तुम्ही नाही केला तर तुमच्या बरोबरचे कोणी ना कोणी करणारच आहे. काय ॲडिशनल गोष्टी करू शकता तुम्ही? पहिलं, इंट्रो वगैरेबद्दल मी तुम्हाला सांगेलच. काय सांगेल, इंट्रोमध्ये 2-3 प्रकार असतात. म्हणजे याला मी जरा एक्सप्लेन करतो, म्हणजे पुढच्या क्वेश्चन्सला तुम्हाला आयडिया येऊन जाईल. पहिला इंट्रोचा प्रकार असतो ज्याच्यामध्ये तुम्ही जी गोष्ट वरती सांगितली तीच सिम्प्लिफाईड शब्दांमध्ये शॉर्टमध्ये सांगता. इथिकली ती काय काय आहे या अँगलने कव्हर करता. मग फॉर एक्झाम्पल जातीय समीकरण, जातीय तेढ आहे किंवा जातीय राजकारण आहे, कल्याणकारी राज्याच्या विरोधात ही गोष्ट कशी चालली आहे वगैरे वगैरे ते सांगू शकता. वंचित समाज काय असतो ते सांगू शकता. त्यानंतर असेच कीवर्ड्स वापरा. कॉल बियॉन्ड द ड्युटी, तुम्हाला काम करायचं आहे म्हणजे जे काम सांगितलं त्याच्या पलीकडे जाऊन थोडंसं काम करावं लागणार आहे लोकांसाठी. किंवा आर्टिकल 14 to 18 आहे इक्वॅलिटी, किंवा प्रत्येक समाजाला इक्वल राईट्स असले पाहिजेत, सो त्याबद्दल बोलू शकता. किंवा DPSP बद्दल, वेलफेअर स्टेटबद्दल आहे की प्रत्येक लोकांचं कल्याण करणारं राज्य म्हणून आपल्याला उभं राहायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या इंट्रोमध्ये आल्या. ठीक आहे, या रिलेटेड बनवा इंट्रो. मी इंट्रो बनवलेला नाही, मी जस्ट आयडिया देतो तुम्हाला. त्यानंतर काय करा, इंट्रो झाल्यानंतर तुम्ही स्टेक होल्डर्स सांगू शकता की याच्यामध्ये कोण कोण लोक भागधारक आहेत, म्हणजे याच्यामध्ये किती प्रकारचे लोक आहेत आणि त्यांच्या प्रत्येकाचा इंटरेस्ट काय. एक चांगली स्ट्रॅटर्जी काय असते माहिती आहे का, फक्त इंग्लिश नका करू की लोकल पॉलिटिशियन्स आहेत, कम्युनिटी आहे, डिप्राईड कम्युनिटी आहे, 2 कास्ट आहेत, वेगवेगळ्या स्टेट आहे, तुम्ही स्वतः आहात, असे फक्त इंग्लिश नका करू. प्रत्येकाचा इथिकल कन्सर्न पण एक्सप्लेन करा त्याच्यासमोर, थोडं जास्त इम्प्रेसिव्ह राहतं. जसं की मी म्हणतोय लोकल लीडर्स, त्यांच्या पुढेच सांगतोय. काय सांगतोय मी? इंटरेस्ट ऑफ पब्लिक ऑर प्रायव्हेट गेन. त्यांना तेच आहे ना, एकतर त्यांच्यासमोर 2 मार्ग आहेत. काय करू शकतात ते? लोकांच्या कल्याणासाठी कार्य करू शकतात किंवा स्वतःचा काय गेन होऊ शकतो याच्यामध्ये, राजकीय काय लाभ होऊ शकतो त्यासाठी कार्य करतील. दुसरं काय, तुम्ही स्वतः, तुमच्याकडे काय असेल, एक तर कॉल ऑफ ड्युटी फॉलो करणं की जे काम सांगितले ते फॉलो करणं, किंवा डिले करणं गोष्टी. मुद्दाम काय करायचं, ते राजकारणी जसं सांगतायत तसं डिले करत नाही. ठीक आहे. पुढे पब्लिक काय करू शकते? पब्लिककडे एकच आहे की त्यांना त्यांचे राईट्स मिळाले पाहिजे, कम्युनल व्हायलन्स नाही झाला पाहिजे. मग तुम्हाला ते एक सांगता येईल. आणि स्टेट गव्हर्नमेंट एक तर वेलफेअर स्टेटचं काम करू शकतं किंवा वोट बेस्ड पॉलिटिक्स करू शकतं. ठीक आहे, ह्या 2 गोष्टी तुम्ही सांगून द्या. प्रत्येकाला तुम्ही सांगितलं, जास्त पण तुम्ही काढू शकता, पण खूप अशी किराणाची यादी करू नका. हा महत्त्वाचा अँगल नाही आहे एक्झामचा. ठीक आहे, तुझा मेन अँगल काय, इथिकल आणि इश्यूज काय, इथिकल आणि ह्युमन इंटरफेसचे इश्यूज काय ते सांगणं. आता पहिला इश्यू काय, रेड टेपिझम, लाल फितीचा कारभार आहे. या सगळ्या केस स्टडीमध्ये एक तर कळतंय की जेवढं दप्तर दिरंगाई चालली आहे, डिले करायचं चाललं आहे, त्याच्यातून तर कळतं की ह्या लोकांपर्यंत पोचू न देण्याचं काम चाललेलं आहे. दुसरं काय, कास्ट बेस्ड पॉलिटिक्स, जातीचं राजकारण आहे. दुसरं लॅक ऑफ इंटिग्रिटी, पॉलिटिकल लीडर्स असेल किंवा तुमचा जो स्टाफ आहे त्याच्यामध्ये लॅक ऑफ इंटिग्रिटी दिसते. वर्क कल्चर तेवढं चांगलं एस्टॅब्लिश झालेलं दिसत नाही. त्यानंतर स्टिरियोटाइप्स आहेत, म्हणजे आता राजकारण्यांनी जसं त्यांच्या कृतीला जस्टिफाय केलं की आम्ही हे का करतोय, कारण लोकांमध्ये तेढ निर्माण होऊ नये म्हणून. सो हे काय झालं, स्टिरियोटाइपचा भाग आहे की एक समाज हा असाच आहे, एक समाज हा तसाच आहे असं मानणं. त्यानंतर पब्लिक इंटरेस्ट वर्सेस द पर्सनल गेन. ठीक आहे, या सगळ्यांमध्ये राजकारण्यांचं काय चाललंय किंवा तुमच्याबरोबरच्या स्टाफचं काय चाललंय की लोकांच्या कल्याणापेक्षा स्वतःचा लाभ हा महत्त्वाचा ठेवला गेलेला आहे. आणि स्लिपरी स्लोप काय असतं, एखाद्या गोष्टीला तुम्ही चुकीचं करायला सुरुवात केली, ठीक आहे, की तुम्ही पण त्याला जस्टिफाय केलं की हा ठीक आहे जाऊ द्या, डिले करा. सो ती ॲक्शन्स खूप खराब होत जाते, म्हणजे अजून जास्त निकृष्ट दर्जाची कामं व्हायला लागतात. सो तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून कधी स्लिपरी स्लोपकडे जाऊ नका की आज करप्शन करून बघतो, आज हे करून बघतो. ते काय होतं, ती व्हॅल्यू अजून डिग्रेड होत जाते. ह्युमन ग्रीड जी कन्सेप्ट आहे ना, ती अजून तुम्हाला खोलवर घेऊन जाते आणि तुमच्या डेमोक्रेसीला किंवा तुमच्या याला वर्क कल्चरला अजून दर्जा खराब करून टाकते. ठीक आहे. पुढं आहे बिट्रायल ऑफ द ट्रस्ट. काय होतं, जनतेचा किंवा लोकांचा विश्वासघात केला जातो तुमच्याकडून, ते पण तुम्ही मेन्शन करू शकता. असे खूप सारे इथिकल मुद्दे आहेत. आता प्रत्येक मुद्दा मी सांगत नाही, पण याच्यावर उपाय पण तुम्हाला सांगतो. अवेअरनेस करा, फेसलेस असेसमेंट करा की प्रत्येकाचं कोण कुठल्या जातीचं आहे म्हणून नका बघू की त्याचं तो त्या बेनिफिटरीमध्ये बसतो का, तो लाभ घेण्याच्या याच्यामध्ये बसतो का, एवढंच फक्त बघा. त्यानंतर काय, डिजिटल गव्हर्नन्सबद्दल बोलू शकता, ग्रेव्हन्स रिड्रेसलबद्दल बोलू शकता, परसुएशन्सबद्दल बोलू शकता की लोकांचं मतपरिवर्तन होऊ शकतं. आणि मगाशी जसं मी म्हटलं सँडबॉक्स सिस्टीम की लोकांना त्यांच्या तक्रारी तुमच्यापर्यंत पोहोचवता आल्या पाहिजेत, याबद्दल सांगा आणि मग एक चांगलं कन्क्लुजन देऊन टाका.
कोट वगैरे वापरू शकता बरं का तुम्ही, म्हणजे मी लेक्चर्समध्ये खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी आत्ता जस्ट तुम्हाला गाईड करतोय आणि ह्या केस स्टडी एवढ्या मोठ्या नाही आहेत, त्याच्यामुळे आपण थोडंसं शॉर्टमध्येच घेतो याला. आता हा जो क्वेश्चन होता ना की डिस्कस हाऊ मोरली व्हॅलिड द प्रोसेस प्रपोज स्कीम्स ऑफ मेडिकल टुरिझम ॲज पर द युनियन बजेट 2026 इज डू मोरल इव्हॅल्युएशन ऑफ द मेडिकल टुरिझम स्कीम ॲज पर द फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ मेडिकल इथिक्स. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगतो, मला किंवा तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये असं माहितीच नाही आहे की ही स्कीम आहे काय, असं कन्सिडर करा की तुम्हाला पूर्णपणे तुम्ही अनअवेअर आहात या स्कीमच्या बाबतीत. आता तुम्हाला हिचं मोरल ग्राउंडवर चेकिंग करायचं आहे. कसं कराल तुम्ही? जर एखादी गोष्ट तुम्हाला माहितीच नसेल तर ते करता येत नाही. सो एक बेस्ट उपाय काय असतो माहिती आहे का, की आत्तासुद्धा मी याचं कुठेही सोल्युशन न बघता किंवा ही स्कीम काय काही सर्च न करता मी कसं केलं असतं हे तुम्हाला सांगतो. कारण तिथे बसणाऱ्या 99.9% स्टुडंटपैकी एकाने सुद्धा ही स्कीम काय हे वाचलं नसू शकतं. ठीक आहे, असूही शकतं, पण मोस्ट ऑफ दी मुलांनी वाचलं नसेल. सो ते जसा विचार करतील किंवा काय विचार करायला पाहिजे एक्झाम हॉलमध्ये, त्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने मी तुम्हाला सांगतो. मला जस्ट फक्त 1 मिनिट द्या. एक लक्षात घ्या, जरी आपली ही स्कीम नसेल झाली ना, आपलं मेडिकल इथिक्स हा टॉपिक झालेला आहे. ठीक आहे, बायो इथिक्स, मेडिकल इथिक्स हे मी घेतलेलं आहे, मी तुम्हाला दाखवतो पण नोट्समध्ये. सो तुम्हाला काय करायचं, पहिलं तुम्हाला हा अँगल लक्षात ठेवायचं की मला हे नसलं माहिती तरी मला मेडिकल इथिक्सबद्दल माहिती आहे. सो तुमचं इंट्रो पण त्या अँगलने असलं पाहिजे, जसं की वैद्य परमो देवता अशा स्वरूपाचं वगैरे कोट यूज करू शकता, किंवा डायरेक्ट इंट्रोडक्शनमध्ये मेडिकल इथिक्स का डे बाय डे इम्पॉर्टंट झालेलं आहे, कंटेम्पररी कसं कमर्शियलायझेशन ऑफ मेडिकल स्कूल्स किंवा मेडिकल कॉलेजेसचं झालेलं आहे, सो डिग्रेडेशन ऑफ द क्वालिटी ऑफ ट्रीटमेंट वगैरे झालेली आहे. सो या अनुषंगाने हे किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्ही याच्यात एक्सप्लेन करू शकता. आता तुम्हाला मोरल व्हॅलिडिटी करायची तर काय करा, ह्या स्कीम्सला जनरली असं कन्सिडर करा की इंडिया हा मेडिकल टुरिझमसाठी खूप फेमस होता आहे. आत्तासुद्धा केरळला लोक ट्रीटमेंटसाठी येतात. काय येत असतील हे सगळे लोक? कारण जगामध्ये मेडिकल ट्रीटमेंट खूप महाग आहे, कम्पॅरेटिव्हली इंडियामध्ये स्वस्त आहे, म्हणून लोक येत आहेत. बरोबर, हे तर क्लिअर आहे. दुसरी गोष्ट काय की गव्हर्नमेंट काय करत असेल याला, एक तर रेग्युलेट करत असेल, पूर्वी हे कोणी रेग्युलेट करत नव्हतं. दुसरी गोष्ट याला थोडंसं सीमलेस पण करत असेल, म्हणजे थोडंसं सोपं पण करून दिलं असेल किंवा याच्या ग्रोथसाठी एनकरेज केलं असेल. ह्या 2-3च पॉसिबिलिटी आहेत. आता बाकीचे काय असतील तर त्या मलाही नाही माहिती. मी असं कन्सिडर करतोय की ह्या 2-3 गोष्टी असतील की अजून हे कसं ग्रोथ होईल या अनुषंगाने, हे रेग्युलेट कसं होईल की लोकांचा मिसफ्रॉड वगैरे होऊ नये म्हणून वगैरे कसं असेल वगैरे वगैरे, अशा 2-3 गोष्टी याच्यात असतील. आता तुम्हाला काय करायचं आहे, मोरल व्हॅलिडिटी चेक करताना हेच सांगायचं आहे की हे नैतिकदृष्ट्या कसं योग्य आहे किंवा कसं अयोग्य आहे. काही ठिकाणी त्याला योग्य म्हणा, जसं की याच्यामुळे काय होईल की गरीब लोक आहेत त्यांना पण अवेअरनेस वाढेल की कुठे कोणत्या मेडिकल ट्रीटमेंट्स मिळतात. ठीक आहे. दुसरी गोष्ट, एक जॉब ऑपॉर्च्युनिटी पण वाढेल, इक्वॅलिटी ऑफ ट्रीटमेंटसाठी आपण काम करू शकतो, मेडिकल इन्करेजमेंट होईल, सो मेडिकल डेव्हलपमेंट होऊ शकते, मेडिकल क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट होऊ शकतात वगैरे वगैरे सांगा. आणि इथिकल कन्सेप्ट पण काय असू शकतात, कमर्शियलायझेशन होऊ शकतं, फ्रॉड होऊ शकतात, लोकांना चुकीच्या ट्रीटमेंट दिल्या जाऊ शकतात, किंवा जे कमी शिक्षित लोक आहेत ते अशा ट्रीटमेंट देतील आणि मग त्याच्यामुळे काय होऊ शकतं, लोकांच्या हेल्थवर निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो, किंवा डिग्रेडेड क्वालिटीचे इक्विपमेंट्स यूज केले जाऊ शकतात खर्च वाचवण्यासाठी वगैरे वगैरे. आता रेग्युलेशन आल्याने काय होऊ शकतं की आपण बऱ्याचशा गोष्टी कंट्रोल करू शकतो, की जे माल प्रॅक्टिसेस चालू आहेत त्याच्यावर आपल्याला कंट्रोल करता येईल. स्टेटच्या ऑथॉरिटीच्या अंडर ह्या गोष्टी सगळ्या फॉलो केल्या जातील, स्ट्रिक्ट सुपरविजन करता येऊ शकतं वगैरे. सो या चांगल्या गोष्टीसुद्धा सांगा. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, प्रिन्सिपल्स ऑफ मेडिकल इथिक्स. ठीक आहे, फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ मेडिकल इथिक्स या ग्राउंडवर पण त्याला चेक करायचं. तुम्हाला माहिती पाहिजे की फंडामेंटल इथिक्स काय आहेत, प्रिन्सिपल्स काय आहेत मेडिकल इथिक्सचे. इवन मी तुम्हाला नोट्समध्ये पण दाखवतो, म्हणजे तुम्हाला कळेल की आपण ते कसे कव्हर केले होते. सुरुवातीचाच टॉपिक होता, जे आपले इथिक्सचे अप्लाइड इथिक्सचे ब्रँचेस आहेत ना वेगवेगळे, मग त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल इथिक्स वगैरे वगैरे येतं, त्याच्यामध्येच हा टॉपिक येतो मेडिकल इथिक्स. जस्ट 1 मिनटं. ती शस्त्राची निर्धारके.
2 मिनटं फक्त. हां हे बघा जैवनीतिशास्त्र म्हणून आहे. ठीक आहे. सो मेडिकल इथिक्सच्या रिलेटेडच आहे हे. याच्यातले खूप सारे गोष्टी मेडिकल इथिक्सशी मॅच होतात. सो जैवनीतिशास्त्र काय म्हणतं की तुम्ही जे गोष्टी करता त्या एकतर व्यक्तीच्या आरोग्याची स्वायत्ता केंद्रस्थानी ठेवून केला पाहिजेत तुम्ही. ठीक आहे. त्याला त्याच्या बॉडी राईट्स असले पाहिजेत तुम्ही ज्या गोष्टी प्रॅक्टिस करताय त्यासाठी. हे तर पहिलं फंडामेंटल इथिक्स आहे की विदाऊट कन्सेंट तुम्हाला काय करायचं नाही आहे कुणाच्या इच्छेविरुद्ध. दुसरी गोष्ट तुम्हाला हिंसाचार नाही करायचा. अहिंसा म्हणजे जसं की तुम्ही बघाल की ऑपरेशन विदाऊट हे नाही देता येत, ॲनेस्थेशिया नाही देता येत. ठीक आहे. सो ॲनेस्थेशिया प्रॉपर द्यायला पाहिजे की लोकांना भूल देऊनच त्यांचं ऑपरेशन, नाही तर ते पेनफुल नाही झालं पाहिजे प्रोसेस. ठीक आहे. त्याबद्दल आहे. दुसरं रुग्णाच्या हिताचं असलं पाहिजे, त्याच्या आरोग्याला केंद्रस्थानी ठेवून झालं पाहिजे, कारण पहिली प्रायोरिटी तुम्हाला त्याची हेल्थ आहे. आणि लास्ट काय असलं पाहिजे, न्याय स्वरूपाचं दिलं पाहिजे. म्हणजे एकतर ज्या पद्धतीची ट्रीटमेंट तुम्ही एकाला देताय त्याच पद्धतीची सगळ्यांना दिली पाहिजे, कारण सर्वसमावेशक असलं पाहिजे. दुसरी गोष्ट ते त्याला परवडणारं असलं पाहिजे, ते त्याच्या आर्थिक खर्चामध्ये वगैरे बसणारं पाहिजे किंवा तुमचासुद्धा आर्थिक फायदा वगैरे, अशा खूप साऱ्या गोष्टींना त्याला न्यायिक तत्वावर घेतलं दिसतं. सो ही मेन प्रिन्सिपल्स आहेत. म्हणजे मी इथंसुद्धा आत्ता मेन्शन करताना जवळपास हीच केली होती. एक कॉन्फिडेन्शियलिटी एक नावाची गोष्ट आहे, गोपनीयता, की तुम्हाला एखाद्याने त्याच्या आयुष्याची सगळ्यात गोपनीय गोष्ट सांगितलेली आहे मेडिकल टर्म्समधली. मग त्याला कुठला आजार असेल किंवा त्याच्या काही मेडिकल कंडिशन्स असतील, सो तुम्हाला पहिलं तर ते गोपनीय ठेवता आलं पाहिजे. हे तर मेडिकल इथिक्समध्ये. त्यामुळे म्हणतात ना डॉक्टर आणि वकिलांपासून काही लपवू नये, कारण डॉक्टरला माहिती असतं की प्रत्येकाच्या मेडिकल हे काय आहेत, प्रॉब्लेम्स काय आहेत. सो ते त्याने त्याच्यापुरतं ठेवलं पाहिजे. त्यानंतर इन्फॉर्म कन्सेंट, आपण कन्सेंटबद्दल बोललो. ट्रुथफुलनेस, न्याय वगैरे आपण बाकीचे पण मुद्दे घेतले त्याच्यामध्ये. सो या ग्राउंड्सवर तुम्ही त्याला चेक करा. तर तुमच्या नोट्सचाच पार्ट होता, काही खूप बाहेरचं आलं नव्हतं. 9वी केस स्टडी काय. ठीक आहे. याच्यामध्ये मराठी किंवा इंग्रजी कुठल्याही याच्यात वाचू शकतो आपण. ठीक आहे. तुम्ही असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस आहात. ठीक आहे. किंवा एखादा व्यक्ती सिनियर ऑफिसर आहात, सिनियर पोलीस ऑफिसर आहे, असिस्टंट पोलीस कमिशनर आहे. तो एका जिल्ह्यामध्ये काम करतो किंवा एका ठिकाणी काम करतो आहे आणि तिथला एक समाज आहे किंवा त्यांची जी विचारधारा आहे, त्यांची जी मागणी करण्याची पद्धत आहे ती थोडीशी याला न पटणारी. ठीक आहे. या अधिकाऱ्याला न पटणारी, त्याच्या जी वे ऑफ लाईफ आहे किंवा त्याचे जे स्वतःचे बिलीफ्स आहेत त्याच्या विरुद्ध आहे. आणि त्याच्या एका प्रोटेस्टच्या दरम्यान काय झालं की त्या लोकांनी काय केलं, त्या जो ग्रुप आहे जो त्याच्या विचारधारेच्या विरुद्ध आहे, त्यांनी त्याच्या कुटुंबिक किंवा त्याचा इन्सल्ट करणारे वाक्यविधाने वापरलेले आहेत त्याच्याच एखाद्या सबऑर्डिनेट समोर. सो अशा पद्धतीच्या सिच्युएशनला कशा पद्धतीने हँडल केलं पाहिजे, असा थोडक्यात प्रश्न आहे. की तुम्ही पोलीस ऑफिसर आहात आणि तुम्ही एका समाजाला ट्रीट करताय, तर समाजाची विचारधारा वेगळी आहे, तुमची वेगळी आहे, तुमचं मॅच होत नाही आहे आणि त्या समाजाने आंदोलन करताना तुमच्या घरच्यांना तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने शिवीगाळ केलेली आहे किंवा आक्षेपार्ह वक्तव्य केलेली आहेत. आता तुम्हाला हे माहिती आहे काय तुमच्यासमोर झालेलं आहे, ह्याला तुम्ही कसं डील करू शकता. तुम्ही काय करा, सरळ सरळ तुम्हाला सांगतो आहे याच्यामध्ये इंट्रो द्या चांगला. सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे, हे तर पोलीसचं वाक्यच आहे. सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे म्हणजे जे चांगले आहेत त्यांचं रक्षण करणे आणि जे खराब आहेत किंवा जे चुकीचं वर्तन करतात त्यांच्यावर अंकुश निर्माण करणे, अशा स्वरूपाचं ते आहे किंवा त्यांना नष्ट करणे. सो अशा पद्धतीचं कोणतंही इंट्रो तुम्ही वापरा. स्टेक होल्डर सांगा कोण कोण आहे, तुम्ही आहे, तुमची फॅमिली आहे, पब्लिक आहे, कम्युनिटी, तुमचा सबऑर्डिनेट, स्टेट किंवा पोलीस ॲज अ सिस्टीम म्हणून जर बघत असाल तर 6-7 स्टेक होल्डर्स आहेत, त्या प्रत्येक स्टेक होल्डरबद्दल बोला. त्यानंतर की इथिकल इश्यूज सांगा, काय इथिकल इश्यूज आहेत. एकतर आपण ज्या पोस्टवर असतो त्या पोस्टला पर्सन म्हणून नसतं बघायचं, ती पोस्ट म्हणून बघायचं असतं. सो इथं जे अनामिकत्व राहायला पाहिजे होतं, ॲनॉनिमिटी, ती राहिलेली दिसत नाही. सो इथिकल मेन इश्यू तर तोच आहे. दुसरं काय, पर्सनल बिलीफ्स वर्सेस पब्लिक सर्व्हिस. तुमचे वैयक्तिक मूल्य काय, त्याच्याशी काय घेणं देणं आहे पब्लिक सर्व्हिसला. ठीक आहे. सो पर्सनल बायसेस, पर्सनल ओपिनियन आणि पब्लिक सर्व्हिस या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ह्या पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता हाऊ टू हँडल, कसं हँडल करा. एक तर पहिली गोष्ट काय काय करू शकता, याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एकतर ऑप्शन्स अवेलेबल टू द सिव्हिल सर्वंट किंवा जो पोलीस ऑफिसर आहे ते सांगू शकता तुम्ही, त्याचे प्रोज अँड कॉन्स सांगा. किंवा तुम्ही दुसरी एक मेथड काय यूज करू शकता, कोर्स ऑफ ॲक्शन सांगा की कुठल्या पद्धतीने हा कार्य करू शकतो, की पहिलं हे करेल, दुसरं ते करेल, तिसरं ते करेल, असं पण जाऊ शकता किंवा मिक्स पण ठेवू शकता. उदाहरणार्थ आता तुम्ही काय केलं, टेक स्ट्रिक्ट लिगल ॲक्शन,
आता याचा परिणाम काय, हा पण कॅस्केडिंग इफेक्ट आहे. तुम्ही एक चुकीचं कराल, बाकीची कम्युनिटी अजून भडकू शकते, ठीक आहे, आणि ती अजून चुकीचं काहीतरी करू शकते. सो हा कॅस्केडिंग इफेक्ट आहे, पूर्ण सोसायटीला हा संदेश जाणार आहे. दुसरी गोष्ट काय, तुम्ही इफेक्टिव्ह कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करा पहिलं त्या कम्युनिटीसोबत. तुमचं आणि त्यांचं संबंध चांगले होतील तर आपोआपच बऱ्याचशा गोष्टी चांगल्या होऊ शकतात. दुसरं काय होऊ शकतं, मेडिएटर्स यूज करा, मध्यस्थांची मदत घ्या, की त्या गावातला एखादा चांगला व्यक्ती किंवा त्या जिल्ह्यातला एखादा चांगला व्यक्ती ज्याचं दोघांवर संबंध चांगले आहेत त्याला वापर करून घ्या. त्यानंतर काय करू शकता, रिस्ट्रेंट करू शकता आणि प्रोफेशनलिझम यूज करू शकता. म्हणजेच काय करा, तुम्ही स्वतःला थोडंसं बाजूला ठेवा, वैयक्तिक याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नका ठेवू किंवा व्यक्ती म्हणून इन्व्हॉल्वमेंट नका ठेवू. दुसरी गोष्ट, ट्रान्सपरंट इन्क्वायरी करा ह्या सगळ्या मुद्द्यांची. बाहेर एक्सटर्नल व्यक्तीच्या माध्यमातून करू शकता, पण ते करा. आणि लॉंग टर्म प्रोव्हिजन्स पण सांगा, काय काय करू शकता भविष्यामध्ये अशा गोष्टी होऊ नये म्हणून. व पब्लिक ट्रस्ट कसा गेन करायचा, एखाद्या पोलीस ऑफिसरने लोकांबरोबरचे संबंध कसे ठेवले पाहिजेत, मग ते कसे पीसफुली लोकांच्या रक्षणासाठी असले पाहिजेत वगैरे वगैरे सांगून तुम्ही याला कन्क्लूड करू शकता. ठीक आहे. 10 नंबरची केस स्टडी जी आहे ना ती काय आहे, तुम्ही एका खात्याचे प्रमुख आहात. इंग्रजीमध्ये वाचूया आपण. ओके, यू आर द हेड ऑफ द डिपार्टमेंट, यू हॅव 2 हायली टॅलेंटेड सबऑर्डिनेट. ठीक आहे, मी थोडक्यात सांगतो याचा काय अर्थ होतो. तुम्ही एका डिपार्टमेंटचे हेड आहात, तुमच्याकडे 2 सबऑर्डिनेट आहात, म्हणजे इक्वल दर्जाचे लोक आहेत 2. त्याच्यामध्ये एक जो आहे तो टेक्नोसेव्ही आहे, म्हणजे तो टेक्नॉलॉजीमध्ये खूप पारंगत आहे, आणि एक जो आहे तो कन्व्हेन्शनल अप्रोचने जातो, म्हणजे फाईल पुस्तक वगैरे त्या अप्रोचने जाणार आहे. पण ह्या दोघांचा वापर करून तुम्हाला एक प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे. आता विषय असा आहे की ह्या दोघांचं एकमेकांबरोबर जुळत नाही. सो वर्क कल्चर तुमच्या ऑफिसचं काय आहे, थोडंसं कन्फ्लिक्ट निर्माण करणार आहे, की 2 गट निर्माण झालेले आहेत, फूट निर्माण झालेली आहे. सो युनिटी, टीम वर्क अशा गोष्टी नाही आहेत. सो हे फेल्युअर लिडरशिपचंच आहे थोडक्यात. सो आता तुम्हाला काय करायचं आहे, नवीन प्रोजेक्टसाठी तुम्हाला या दोघांना यूज करायचं आहे. सो तुम्ही कसं त्या दोघांमध्ये समेट घडवून आणाल आणि तुम्ही पुढे जाऊन तो प्रोजेक्ट कसा यशस्वी कराल, अशा स्वरूपामधला क्वेश्चन. आता पहिली गोष्ट, तुम्हाला वर्क कल्चर सुधारण्यासाठी काय करावं लागेल हे पहिलं सांगावं लागेल. मग वर्क कल्चरसाठी काही गेम्स ऑर्गनाईज करा, कोऑर्डिनेशन एस्टॅब्लिश करा, कम्युनिकेशन इफेक्टिव्ह ठेवा, पर्सनल ग्रीव्हन्सेस रिड्रेस करून घ्या, किंवा तुमच्या फ्रिक्वेंट मिटिंग्स करा, लिडरशिप वाटलं तर शिफ्ट करा थोड्या दिवसांसाठी वेगवेगळ्या लोकांकडे. त्यानंतर यांचे काही इन्फॉर्मल कम्युनिकेशन ग्रुप्स एस्टॅब्लिश करा. याच्यातून काय होईल, त्यांना एकमेकांना एक्सचेंज ऑफ आयडियाज करता येईल. ठीक आहे. सो अशा पद्धतीने लिडरशिप तुम्ही वाढवू शकता. ह्या पण गोष्टी ॲड करा. बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, मी आता कंप्लीट जात नाही त्याच्यात. ओके, डिस्कस द मेन एस्पेक्ट ऑफ एन्व्हायरमेंट इथिक्स. ठीक आहे. प्रेझेंट अ मोरल रिपोर्ट ऑफ द सोशल वर्क ऑफ पद्मश्री चैत्राम पवार बेस्ड ऑन द एन्व्हायरमेंट इथिक्स. ठीक आहे. तुम्हाला बऱ्याचदा वाटत असेल आम्ही वाकून बघतोय, तुम्हाला दिसताना सगळं वाक्य दिसतं, आम्हाला दिसताना थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं कारण लाईट्स वगैरे त्याच्यावर येतात स्क्रीनवर. ठीक आहे. आता क्वेश्चन काय, एन्व्हायरमेंट इथिक्सबद्दल आपल्याला सांगायचं आहे. पहिली गोष्ट, हा सिलेबसमधला पार्ट आहे, अप्लाइड इथिक्सचा पार्ट आहे, सोपा पार्ट आहे. ठीक आहे. तिसरी गोष्ट काय, आपल्याला जो चैत्राम पवार यांचं कार्य आहे एन्व्हायरमेंट इथिक्सबद्दल, त्याच्यावर एक मोरल रिपोर्ट तयार करायचं की हे कसं चांगलं होतं, योग्य होतं का वगैरे वगैरे. असं एक लक्षात घ्या, मला या माणसाबद्दल काहीच माहीत नाही असं कन्सिडर करा एक्झाम हॉलमध्ये, कारण बऱ्याच जणांना माहीत नसेल. पण एक गोष्ट काय सांगितली, तर हा माणूस पद्मश्री, आपल्याकडे पद्मश्री कधी देतात, ज्यावेळेस काहीतरी चांगलं काम करतो एखादी व्यक्ती. आणि दुसरी गोष्ट, ते एन्व्हायरमेंट इथिक्सबद्दल काम केलं आहे, म्हणजे काम तर चांगलं केलेलंच आहे. सो असे कन्सिडर करा की यांनी सगळी कामं केलेली आहेत एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड. मग वॉटर कन्झर्वेशन केलं असेल, फॉरेस्ट कन्झर्वेशन केलेलं असेल, किंवा फॉरेस्ट कल्टिवेशन केलेलं असेल, झाडं लावली असतील, किंवा फॉरेस्ट इकोसिस्टीमला सस्टेनेबल वेने यूज केलं असेल, अशा स्वरूपाची सगळ्या गोष्टी सांगून द्या की कन्झर्वेशन, प्रोटेक्शन, अफॉरेस्ट्रेशन किंवा डिफॉरेस्ट्रेशन कमी करणं, किंवा तिथले जे लोकल व्हरायटीज आहेत त्या कन्झर्व करणं असेल, डायव्हर्सिटी मेंटेन करणं असेल, बायोडायव्हर्सिटीला कन्झर्वेशनसाठी हेल्प घेणं असेल, किंवा पीपल प्लॅनेटवाला अप्रोच आहे, लोकांना पार्टिसिपेट करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टींना सेंटर ठेवून तुम्हाला लिहायचं आहे हा क्वेश्चन. ठीक आहे. सो याला बघून घाबरू नका. इन जनरल लिहा, त्यातलं काही ना काहीतरी बरोबर येईलच किंवा सगळं पण बरोबर येईल. ओके. देअर इज अ नो प्लॅनेट बी, दुसरा ग्रह नाही पृथ्वी सोडून. ठीक आहे. त्यामुळे तुमचं पहिलं इंट्रो झालं, किंवा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे त्या पद्धतीचं काही लिहू शकता तुम्ही इंट्रोमध्ये. त्यानंतर मेन ॲस्पेक्ट सांगा, काय आहेत एन्व्हायरमेंटचे मेन ॲस्पेक्ट. पहिलं शाश्वत विकास, जे तुम्ही ऐकलेलं आहे. त्यानंतर पोल्युटर्स पे, हा तर तुम्हाला GS3 ला पण विचारला होता.
त्यानंतर सावधगिरीचं धोरण म्हणजे प्रिकॉशनरी मेथड्स असतात की एखादी गोष्ट पुढे जाऊन एन्व्हायरमेंटवर निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ नये म्हणून जी केली जाते त्याला प्रिकॉशनरी प्रिन्सिपल म्हटलं जातं. आणि पुढचं आहे स्टेवॉर्डशिप. स्टेवॉर्डशिप म्हणजे काय की तुम्ही याचे राखण करते, ज्या पृथ्वी किंवा पर्यावरण आहे याचे तुम्ही काय आहात, विश्वस्त आहात की तुम्हाला ही पृथ्वी किंवा ही इकोसिस्टीम कन्झर्व करायची, प्रोटेक्ट करायची आणि पुढे चालवायची. तर त्या अनुषंगाने लिहू शकता स्टेवॉर्डशिप. आणि लास्टचं जे आहे ते म्हणजे प्रकृती. प्रकृतीचे नियम काय, प्रकृती ही फ्लोमध्ये आहे, नेचर हा फ्लोमध्ये चालतो, एक रिदममध्ये चालतो. जे आज अस्तित्वात आहे ते उद्या राहण्यासाठी काम करत असतं किंवा ग्रोथसाठी काम करत असतं. तर प्रकृतीच्या नियमांना तुम्ही मेन्शन करू शकता. हे मेजर प्रिन्सिपल्स आहेत आणि याच अनुषंगाने तुमचा हा केस स्टडी झाली पाहिजे. हा जनरली मी म्हणेल GSचा क्वेश्चन आहे, ही केस स्टडी नाहीच आहे. ओके, सो मोरल रिपोर्टबद्दल तर मी ऑलरेडी बोललेलो होतो. आय थिंक हे लास्ट केस स्टडी आहे. ठीक आहे, मी इंग्लिशच आणलं आहे याचं व्हर्जन, तुम्ही मराठी व्हर्जन वाचू शकता तुमच्याकडे. मी थोडक्यात सांगतो की तुम्ही काय करताय. तुम्ही एका ठिकाणी डिस्ट्रिक्टचे ऑफिसर आहात आणि तुम्हाला लक्षात आलं की त्या डिस्ट्रिक्टमधला जो ट्रायबल एरिया आहे त्याला जोडणारा एक खूप चांगला प्रोजेक्ट निर्माण होतोय. पण तो प्रोजेक्ट निर्माण झाल्यामुळे काय होणार आहे, त्या ट्रायबल लोकांचं जे पारंपरिक देवता आहे किंवा ट्रायबल लोकांचा जो विश्वास, श्रद्धा आहे ज्या एरियामध्ये, त्या एरियाला सुद्धा आपल्याला त्या प्रोजेक्टमध्ये घ्यावं लागणार आहे. याच्यामुळे काय होणार आहे बघा, जर तो प्रोजेक्ट झाला तर ट्रायबल्सला मेडिकल फॅसिलिटीज मिळतील, कनेक्टिव्हिटी वाढेल, त्यांचा विकास होईल, उद्धार होईल वगैरे वगैरे. पण त्या ट्रायबलच्या श्रद्धेचा पण मुद्दा आहे. ठीक आहे, त्यांचं विस्थापन होणार आहे. त्यांना ऑलरेडी ट्रायबलचं विस्थापन हे म्हणजे भारताच्या डेव्हलपमेंटची कॉस्ट जर कोणाला बिअर करावे लागले तर ट्रायबल लोकांना बिअर करावे लागले. कारण जेवढे विस्थापित लोक होतात त्याच्यामध्ये 80% हे ट्रायबल्स असतात. सो भारतामध्ये खान असेल, भारताचा फायदा आहे, पण ट्रायबल्सचं नुकसान आहे. ठीक आहे, न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स निर्माण होणार आहेत, भारताचा फायदा, आदिवासींचं नुकसान. प्रत्येक वेळेस असं झालं की डेव्हलपमेंटची कॉस्ट ही आदिवासी समुदायाला भोगावी लागलेली आहे. सो त्यांच्याकडे ही इमेज खूप खराब आहे. गव्हर्नमेंटचा जो डेव्हलपमेंट अप्रोच आहे तो फक्त विकासाचा एक नॅरो परसेप्शन आहे. सो तुम्ही कसं बघताय या गोष्टीकडे हे सांगायचं तुम्हाला. अल्दो आता तुम्हाला हे पण लक्षात आलं की जो कॉन्ट्रॅक्टर आहे ह्या केसमध्ये, त्या कॉन्ट्रॅक्टरने काय केलं, त्याला पॉलिटिकल प्रेशर पण आहे हा प्रोजेक्ट कंप्लीट करायचा. म्हणून त्याने काय केलं, तिथला जो लोकल लीडर आहे ट्रायबलचा त्याला सुद्धा पैसे देण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा त्यांच्यामध्ये थोडासा तेढ निर्माण झालेले आहे. आणि आता काय करायचं आहे, तुम्हाला या गोष्टीला सॉल्व्ह करायचं आहे. एकतर तुम्हाला प्रोजेक्टसुद्धा इम्प्लिमेंट करायचं आहे आणि तुम्हाला ह्या पर्यावरणाचं हित किंवा त्या लोकांचं हित ते पण साध्य करायचं आहे. सो गोल्डन मीन अचीव करायचं आहे तुम्हाला. तर हे तुम्ही कसं कराल, ही सिच्युएशन कशी कराल याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. आता मी तुम्हाला सांगतो, कुठल्या पण पर्यावरणाच्या किंवा नैतिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये 4 गोष्टी आल्या पाहिजेत. त्या म्हणजे तो प्रोजेक्ट हा नैतिकदृष्ट्या योग्य असला पाहिजे. ठीक आहे, दुसरी गोष्ट तो पर्यावरणपूरक आहे, त्यासोबत तो न्यायिकसुद्धा असला पाहिजे, त्या ट्रायबल लोकांना न्याय देणारा असला पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये नाविन्य असलं पाहिजे, कारण आता तुम्हाला तिथल्या लोकांचं पण प्रिझर्वेशन करायचं आहे, त्यांचं कल्चरचं पण, सायमल्टेनियसली त्यांना नवीन गोष्टी पण द्यायच्या. सो नाविन्य पण असलं पाहिजे. आणि यस, त्यांच्या सोसायटीची कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य, निरंतर ती सोसायटी एस्टॅब्लिश राहावी, म्हणजे शाश्वतता पण तुम्हाला अचीव करायची. सो ह्या 4 गोष्टींमधला मेळ साधण्यासाठी तुम्ही काय कोर्स ऑफ ॲक्शन ठेवू शकता. एक तर पहिली गोष्ट अवेअरनेस जनरेशन, त्या लोकांना जी मिसइन्फॉर्मेशन गेलेली आहे किंवा मॅनिप्युलेशन झालेलं आहे ते पहिलं दूर करा. दुसरं पर्सुएशन म्हणजे मतपरिवर्तन करा. त्यांचं मतपरिवर्तन करताना तुम्हाला अश्युरिटी द्यावी लागेल तुम्हाला की तुम्ही ज्या सुविधा तुम्हाला इथे होत्या, ज्या पद्धतीचं तुमचं दैवत तिथं होतं, त्याच स्वरूपाच्या गोष्टी तुमच्या तिकडे पण असतील जिकडे तुमचं विस्थापित होणार आहात तुम्ही. ठीक आहे, त्यासोबत तुम्हाला ॲडिशनल काय बेनिफिट्स मिळणार आहेत का. ठीक आहे, त्यांच्या कल्चरल प्रिझर्वेशनसाठी गव्हर्नमेंट काय करणार आहे का, त्यांच्या सण समारंभासाठी काही आपण देणगी देऊ शकतो का किंवा त्यांना काही प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देऊ शकतो का वगैरे वगैरे ते. येस, त्यानंतर तिथला जो यूथ आहे, जो युवक आहे, त्यांना तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये घेऊ शकता, काय म्हणतात त्याला, विश्वासामध्ये घेऊ शकता. त्यांना अवेअरनेसबद्दल जनरेट करू शकता, त्यांना रोजगार, एम्प्लॉयमेंट अवेलेबिलिटीबद्दल त्यांच्या काहीतरी कार्य करू शकता. सो तुम्हाला हा गोष्ट आहे ना, ही जी गोष्ट आहे ती होलिस्टिक करावी लागेल. म्हणजे तुम्हाला ग्रोथ प्लस तुमचं नेचर यांच्यामध्ये बॅलन्स करावं लागेल. आणि मग तो बॅलन्स करताना तुम्हाला सस्टेनेबल डेव्हलपमेंट वेनी जायचं आहे. आणि ट्रायबल डिस्प्लेसमेंटच्या केस स्टडी खूप साऱ्या असतात. सो ट्रायबल डिस्प्लेसमेंटमध्ये कोणी कोणी काम केलं आहे, मग तुम्ही मवा नाटे मवा राज्य नावाची कन्सेप्ट ऐकली असेल ट्रायबलची, पंचायत राज इन्स्टिट्यूशन नंतर आली होती.
सो त्या कन्सेप्टबद्दल बोलू शकता, किती कसं काम करू शकते, पंचायतीला कसं तुम्ही इफेक्टिव्हली यूज करू शकता किंवा ट्रायबल असेंब्लीजचा कसा यूज करू शकता याच्यामध्ये. सो अशा पद्धतीने तुम्ही इथिक्सचा पेपर कवर करू शकत होता. ठीक आहे. आता या व्यतिरिक्त जो तुम्हाला काही डाऊट्स असतील इथिक्सच्याबद्दल वगैरे, सो तुम्ही डायरेक्टली ऑफिसला कॉन्टॅक्ट करू शकता. इथिक्सच्या लेक्चरचे आपल्याकडे सिरीजसुद्धा अवेलेबल आहे, म्हणजे जे ऑलरेडी रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत ते सुद्धा तुम्हाला मिळतील. अगदी ॲपवर सुद्धा आहेत, तुम्ही स्वतः जाऊन पण बघू शकता. म्हणजे ज्यांना कन्सेप्ट क्लिअर करायची आहे, समजा इथिक्स झाला आहे पण एवढा स्ट्रॉंग नाही झाला, किंवा आत्ताची मेन्स दिल्यानंतर असं वाटतं की इथिक्सला एकदा परत ब्रशअप वगैरे करायला पाहिजे, ते करू शकतात. अदरवाईज तुम्ही कधीही तुम्हाला काही वाटलं, कुठला डाऊट असेल तर माझ्यापर्यंत पण पोचू शकता. इवन ऑफिसमध्ये जे मेंटॉर्स वगैरे आहेत त्यांच्या थ्रूसुद्धा तुम्ही तुमचे डाऊट सॉल्व करू शकता. बाकी तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट, आणि लवकरच आपण पुन्हा एकदा MPSC मेन्ससाठी भेटणार आहे. कारण 31ला तुमची प्रिलिम होते म्हटल्यावर 1-2 तारखेपासूनच परत तुम्हाला मेन्सकडे लागावं लागेल. सो खूप जण तुम्ही मेन्सला असाल अशी अपेक्षा ठेवतो. तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट, आणि परत कोणतीही गरज असेल मेन्सच्या रिलेटेड सो तुम्ही मला अगदी बिंदास्त कॉल करू शकता. थँक्यू सो मच.